चल मग प्रेझेंटेशन थोडं बघूया. ठीक आहे, चल माझी स्क्रीन दिसते सगळ्यांना. ठीक आहे, थँक्यू प्रांजल. थँक्यू. चलो, मग सर्वात पहिले म्हणजे की आपण जप योग किंवा नामजप याच्याबद्दल आज का बोलतो, किंवा का बोलायची मला याच्याबद्दल का वेळ पडते. आपण तर हातपाय हलवायला आलो होतो, योग करायला आलो होतो, प्राणायाम करायला पाहिजे, तर मग याच्यावरती आपण का बोलतो. ठीक आहे, मी एक ऑलरेडी सांगितलं की एक योगचाच हा प्रकार आहे, म्हणून आपण याच्यावरती बोलतोय. पण अजून का बोलतो आपण, म्हणजे का करायला पाहिजे. तुम्हाला पहिले म्हणजे बिफोर आपलं डिस्कशन चालू व्हायच्या पहिले मला तुमचे विचार ऐकायला आवडतील की का करायला पाहिजे. की आता मी मागच्या एवढ्या एक महिन्यापासून सगळ्यांना सांगतो की नामजप करा करा करा, बोलता बोलता कारण पण सांगितलेली की का करायला पाहिजे, कसं वगैरे. पण तरी मला तुमच्याकडून एकदा सुरू व्हायच्या पहिले ऐकायला आवडेल. कदाचित त्याने पॉझिटिव्ह वाईब येते. पॉझिटिव्ह वाईब येते. ओके, अजून. अंतरीची शांती मिळते थोडी. हा, व्हेरी गुड. अजून श्वेताताई. एकाग्रता वाढते नामजपाने. एका कथा वाटते. ओके, अजून. एक काळजी असते ती सगळी शांतता, म्हणजे शांती निर्माण होते स्वतःमध्ये, शांत होतो माणूस. प्रत्येक गोष्ट मी आणि माझ्या हातात आहे आणि मी करणार, हा कुठेतरी एक गोष्ट असते ती अ, भगवंतावरती सोडायला तयार होतो, किंवा तो जसा मार्ग दाखवेल तसं चालायला तयार होतो माणूस. ओके, व्हेरी गुड. अजून. नामजपामुळं मानसिक शांतता मिळते, त्याच्यामुळे जे हार्मोन्स आहेत, हॅपी हार्मोन्स, ते रिलीज होतात. ओके, अजून. मला अपेक्षित उत्तर मिळत नाहीये तोवर, म्हणून मी अजून अजून चालू आहे. तुम्हाला हिंट देतो, योग म्हणजे काय ह्या लेक्चर मध्ये जा. योग म्हणजे काय, योग आपण का करावा, किंवा मी का जगले पाहिजे, माझं जगायचं उद्देश काय. मी कोण आहे हा त्या शोधासाठी. काय 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 आवाज कट झाला. मी कोण मी त्याचा कोण, शोध. ठीक आहे. त्याचा शोध तर ठीक आहे, पण एकदा शोध लागला तर मग पुढे काय करायचं. आता मला लागला, समजा आता मी कोण आहे, माझा शोध आता मला लागला, आता पुढे. नाही, पण नामजप जसं जसं सुरू होतंय, एक एक पायरी स्टेप जसं पुढे जातो, तेव्हा हे क्वेश्चन येतात की मी कोण आहे आणि माझा जन्म कशासाठी आहे, हे कशासाठी तेव्हा. आली. हा, हा. हे पुढे पुढे होतं. पुढे. पण माझा हा. प्रश्न की करायला कार्य का काय, पाहिजे. आता मला करण्याचं कार्य माहितीच नाही काय. ना. हा मग त्याच्यासाठी योग म्हणजे काय करायचं ना. याचा तू ध्यान आणि नामस्मरण. थोडं जवळ आहात, पण अजून पूर्ण आले नाहीये सगळे. ज्या म्हणजे ज्या आपल्या योग म्हणजे काय येण्याचा ज्या. उद्देश काय आहे ते शोधण्यासाठी. आता समजा योग मिळालं आणि मला की मी माझं मन आणि मन आणि आत्म्याचं जोड काय. तो कसा होणार. जवळ आहात तुम्ही, जवळ आहात, एकदम जवळ आहात. त्याच्यासाठीच नामस्मरण स्मरण. ठीक आहे, पण तो कसा ईश्वर होणार म्हणजे म्हणजे. आत्म्याच्या परमात्म्याची. बरोबर 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 चाललंय, जा जा जा. परमात्म्याशी मिलनासाठी आपण योग ध्यान नामस्मरण हे सगळं. व्हेरी गुड. बरोबर, ऑलमोस्ट आलेले आहात. 95 पर्यंत सबसिडी आलेली आहे. 96, 97, 98 मी कम्प्लीट करतो. ठीक आहे. तर योग म्हणजे काय, त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की आपल्याला मुळात हे जे प्रश्न पडतात, मी कोण आहेत, कसे आहेत वगैरे, तर आपल्या सगळ्यांचे अल्टिमेटम, मी तुम्हाला त्या त्या दिवशी असेच म्हणजे अजून 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 असे करत करत खूप प्रश्न विचारले होते की आनंदी म्हणजे काय, आनंदी म्हणायची आपली आनंदाची व्याख्या काय, किंवा सुखाची व्याख्या काय, याच्यावरती तुम्हाला खूप मी जवळजवळ 5-10 मिनिटं विचारलं होतं. आणि मग त्याचं उत्तर काय आलेलं.
मी दिलेलं सुख उपासने मी उत्तर दिलं होतं, ज्या दिवशी माझी उपासना छान होते तेव्हा मी आनंदी होते. हे मी उत्तर दिलं होतं. ठीक आहे. प्रांजलताई, सुख म्हणजे काय? त्या दिवशी आपण एक डिफाईन केलं होतं. व्हॉट इज मीन बाय हॅपीनेस? आठवतं आपण याच्यावर चर्चा केली होती. मग काय सुखाची व्याख्या काय किंवा आनंदाची व्याख्या काय? त्याच्यामध्ये आपण हे पण बोललो होतो की आनंद वेगळं आणि सुख वेगळं. सुख हे हम्म. क्षणिक असतं. मला हो. आज चांगलं जेवण मिळालं, मला सुख मिळालं. आणि आत्मिक आनंद आनंद. हा परमनंट असतो. हा, तो आत्मिक आनंद मिळाला. बताव बताव. ललनताईंनी त्यांचं सांगितलं, बाकीच्यांनी स्वामीनी बताव स्वामीनी. हाय. ते हाय करते मगापासून. मी तेच म्हटलं हाय, मी तेच म्हटलं हाय. हा कर. बताव स्वामीनी, आनंद म्हणजे काय? ती म्हणे मला न सांगता न माहिती असतात माझे आयुष्य आनंदी आहे. सगळ्यात सुखी माणूस. सगळ्यात सुखी जीव. न व्याख्या माहिती असतात, न काय माहिती असतात. हा, चलो बताव. सुखाची व्याख्या काय किंवा आनंदाची व्याख्या काय? आत्मिक सुख. व्हॉट इज मीन बाय आत्मिक सुख? 2 मार्काचा प्रश्न. सुख म्हणजे क्षणिक असतं आणि आनंद हा त्या गोष्टी म्हणजे नामजप ही गोष्ट जितकी करेल त्यातून तुम्हाला आनंद मिळतो किंवा मन तृप्त होतं, शांत होतं, तर तो आनंद. ठीक आहे, पण आनंद म्हणजे काय मग? तुम्ही उत्तर दिलं, पण मग आनंद म्हणजे काय? सुख म्हणजे काय क्षणिक, मग आनंद म्हणजे काय? जेव्हा आनंद होतो त्यावेळेला मन शांत होतं किंवा तृप्त होतं किंवा ती गोष्ट Very good. परत ती गोष्ट परत जरी झाली तरी ते मनाला सुख समाधान असं देऊन जातं. जसं की नामजप जितकं करेल त्यातून तेवढं आनंद भेटतो असं. एखाद्या व्यसनी माणसाला व्यसन करावंसं का वाटतं अजून? नशा होते ना त्याला, त्याला आनंद मिळतो त्याच्याने. हा, सवय व्यसन होती. म्हणण्यापेक्षा मन शांत होतं, सगळं हा, नील होऊन जातो, तो सगळे विचार शांत होऊन हम्म. जातात, एक वेगळ्या समाधान. दुनियामध्ये हा. चालले जातो. मग त्या दुनियामध्ये राहायची सवय पडते. मग ते कोणी दुःख हरवायसाठी नशा करतं, कोणी नुसतं त्या झोन मध्ये राहायसाठी नशा करतं, कोणी नुसतं मजा मारायसाठी नशा करतं. नशा कॅन बी एक्स वाय झेड. नशा म्हणजे ते फक्त आपण जे नशा दारू, सिगारेट ते नशा नाही, कोणती पण नशा. एखादी मुलगा नुसता टीव्ही पाहतच बसलेला असतो, 24 तास कारण तो त्याचा होमवर्क विसरून गेलेला असतो. टीचर रागवेल का, आई रागवेल का, ते विसरून गेलेलं असतं. मुलं खेळायला जातात, त्यांना वेळेचं भानच नाही राहत. आपण एखादी गोष्ट करतो, त्याच्यामध्ये वेळेचं भानच नाही राहत, तो आनंद ज्याच्यात आपल्या वेळेचं भान नाही राहत, सगळे विसरून गेले, मुलगा काय करतोय, घरचे काय करताय वगैरे सगळ्या गोष्टी विसरून म्हणजे त्या क्षणात जगणं, ते म्हणजे आनंद. आणि त्या क्षणात जगायचं, हे आपण त्या दिवशी योग म्हणजे काय त्याच्यामध्ये बोललो होतो, की ते फक्त एकाच गोष्टीने असू शकतो. भले आपण मानो की ना मानो, ते म्हणजे ईश्वर प्राप्तीनेच होऊ शकतं. आता ती ईश्वर प्राप्ती म्हणजे असं नाही की शंकर पार्वतीला जाऊन भेटून यायचं किंवा स्वामी समर्थांना जाऊन भेटून यायचं. ईश्वर प्राप्ती म्हणजे माझ्याकडे हा ब्लूटूथ इयरफोन आहे, याला पण मी ईश्वर, हा माझा ईश्वर असू शकतो किंवा हा माझा देव असू शकतो किंवा देवाला जीव नाही बेसिकली. हा मी याला मानतो, याला पुजतो. याच्या सोबतच जास्तीत जास्त राहणं हे माझं आनंद. म्हणजे याची नसा करणं.
तेच दारुडा करतो. तेच एखादी जो लहान मुलगा टीव्ही पाहतो तो तेच करतो. तो टीव्हीलाच सगळं मानतो आपण किंवा आता मोबाईल आजकाल. मुलं मोबाईलला एवढं जेवत नाही, मग त्याच्यासमोर मोबाईल ठेवला, जेवण करून घेतात. रडायला लागला, मोबाईल दिला, रडणं थांबवून देतात. कारण त्याच्यासाठी हेच सगळं असतं एखाद्याला. तर बेसिकली त्याची याच्यावरती पूर्ण श्रद्धा होऊन जाते. खूप आता तर आता बातम्या मी परवाच एकदा 1 आठवडा पहिले बातमी वाचली, की एक 10 ते 12 वर्षाच्या 2 मुली होत्या. जुळ्या बहिणी की सख्ख्या बहिणी होत्या. तर त्यांना खेळायचं इतकं व्यसन लागलं मोबाईलचं गेम, की त्यांना आई-वडील वगैरे त्यांना त्याची शुद्धच नव्हती. आई-वडिलांनी भांडून मोबाईल घेतला, त्यांनी सुसाईड करून टाकली. आत्महत्या केली. त्यांच्यासाठी तेच सगळं होतं. व्यसन होतं ते बेसिकली. तर ह्या वाईट व्यसन आहे. पण मग असं एखादी काही चांगलं व्यसन शोधायचं, की त्याच्यामध्येच आपला आनंद. मग जे आपलं शारीरिक दुखणं आहे, मानसिक दुखणं आहे किंवा जे काही आपले लोभ, वासना, काम, जे काही आपल्या हे आहे, त्या गोष्टी आपण सगळ्या विसरून जातो. आता जसं ललनताईंना लागलं. मी त्यांना म्हटलं, "आता ते लागणं ते तर नशिबात होतं. तुम्ही फक्त नामजप करा. आता बाकी आपण काही करू शकत नाही." तर जे काही त्याची इंटेन्सिटी असते ती कमी जाते. बेसिकली एखाद्या गोष्टीत बिझी ठेवायचं. बिझी म्हणजे एखाद्याला गोष्टीला मी माझ्या चष्म्याला मानतो, चष्म्यालाच पूजत राहायचं. चष्मा जे काय आहे ते करून घेईल. बरं चष्मा निगेटिव्ह आहे. पण आपण हे का करतोय? कारण प्रत्येक गोष्टीला एनर्जी असते. थोडं मॉडर्न सायन्समध्ये जातो. प्रत्येक गोष्टी ही एनर्जीने बनलेली असते. मी असो, टीव्ही असो, चष्मा असो, मी जी हे हातात हे घातलेलं आहे, प्रत्येक गोष्टीला एनर्जी असते. एनर्जी कान्ट बी क्रिएटेड, कान्ट बी डिस्ट्रॉय हा निसर्गाचा नियम आहे. एनर्जी ही बनवू शकत नाही आणि डिस्ट्रॉय पण नाही करू शकत. आता आपण काय करतो दिवसभर स्वयंपाक करतो, जेवण करतो, अमकं करतो, ढमकं करतो, मध्येच टीव्ही पाहतो, मध्येच सकाळी आसनं करतो, हे सगळं करतो. तर प्रत्येक ठिकाणी एनर्जी आपली जात जाते ना. काही-काही ठिकाणी प्रत्येक ठिकाणी कुठे-कुठे जातोय आपलं मन जातंय, डोकं जातंय, हे वगैरे जातंय. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर म्हणून मी म्हणतो दगड घ्या, बादली घ्या, मोबाईल घ्या, चष्मा घ्या, काही पण घेतले, सतत त्याच्यावरती लक्ष ठेवतो. तर आपली एनर्जी पूर्ण त्याच्यावरती जात जाते, पूर्ण. जायला पाहिजे. ठीक आहे. आणि मग जशी-जशी एनर्जी ती त्याच्यावरती जात जाते, तर ती एनर्जी कॉन्सन्ट्रेट होते. जसं भिंगावरती कागद कागद नुसता जर सूर्यावरती ठेवला, तर कागद जळणार नाही. सूर्याची एनर्जी तेवढीच असते. पण कागद समोर भिंग ठेवला, आपण लहानपणी शाळेत वाचलं असेल विज्ञानाच्या पुस्तकात. तर ते भिंग ठेवल्याने काय होते, फक्त एनर्जी कॉन्सन्ट्रेट होते. बाकी काही असंच काही होत नाही. हेच आपण आपली जी एनर्जी आहे, ती एका माध्यमाच्या, एका सपोर्ट घेऊन आपण कॉन्सन्ट्रेट करायचा प्रयत्न करतोय. आणि मग आपल्याला मिळतो आनंद. आनंद मिळतो. मग ते ललनताईंचं आंतरिक सुख आलं, आंतरिक आत्म्याचं ते आत्मा ते सगळं मग त्या सगळ्या व्याख्या श्वेताताईंचं जे आलं मनाची शांती, त्या सगळ्या व्याख्या त्याच्यामध्ये बसतात. पण कशाला जेव्हा तुम्ही एनर्जी फोकस करतात. आता ती फोकस कशी करायची ते म्हणजे नामजप. ते म्हणजे देवाला पूजणं का नाही. आता खूप साऱ्या आता भरपूर असं जे म्हणतात, की आम्ही देवाला मानत नाही. मी म्हणतो नका मानू. बादली सकाळी अंघोळ तर करतात, ग्लासमध्ये पाणी तर पितात, चष्मा तर घालतात, कपडे तर घालतात. कशाला तरी एकाला आपल्याला फक्त एनर्जी फोकस करायची. शर्ट, 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 शर्ट. मुलं-बाळ असतात, देवाला नाही मानत, मुलं-बाळांना मानतात, आई-वडिलांना मानतात, नवऱ्याला मानतात. म्हणजे मी लेडीजचं स्पेसिफिक म्हणतोय. आपल्या आईंना कोणाला एक गोष्ट तर सजीव-निर्जीव काहीतरी एक गोष्ट पकडायची आणि त्याच्यावरती एनर्जी फोकस करायची. दॅट इज जस्ट नामजप बस. देवाला पूजणं नव्हे. मी इथेच क्लिअर करतो. म्हणजे कारण खूप वेळेला असं असतं, की कोणते देव, काय देव, मी तर मानत नाही, नाही. तर ते नाहीच ती गोष्ट. फक्त आपण कशाची एखाद्या सपोर्ट घेतो म्हणून एखाद्या इष्टदेवतेला सपोर्ट घेतोय. ज्याला इष्टदेवतेला सपोर्ट नसेल घ्यायचा, त्यांनी आपल्या घरच्यांच्या नातेवाईकांचा सपोर्ट घ्यायचा. त्याचा पण नसेल घ्यायचा, एखादी निर्जीव वस्तू पकडायची. एखादी फळं आवडत असेल, एखादी पावभाजी आवडत असेल, पावभाजीलाच पूजत राहायचं दिवसभर. जे काही ते. ठीक आहे? त्याच्यासाठी नामजप, जपयोग हा आहे. ठीक आहे? आता मी पुढे जातो. तर माझी स्क्रीन दिसते ना? जपयोग का? मी आता मोस्टली कव्हर केलेलं आहे. पण त्याच्यामध्ये सांग, की आता जसं-जसं आपण कलियुग म्हणजे काय? आता कलियुग म्हणजे प्रत्येक म्हणजे असं आता जे युद्ध वगैरे चालू आहे तसं नाही. ते चालू आहे तर ते चालूच आहे. पण त्याच्यात आपल्याला काय? आपण जास्ती मोबाईल बघतोय, डिस्ट्रॅक्शन्स आहे, वेगवेगळ्या बातम्या, निगेटिव्ह बातम्या ऐकायला मिळतात, खूप काही मिळतात वगैरे. मनात वेगवेगळे विचार होतात. आजार वेगवेगळे चालले. कोरोना आला, हे आलं, ते आलं. भरपूर म्हणजे आता जसं-जसं आपण पुढे चाललेलो आहे, तसं-तसं व्याधी येणार. शारीरिक व्याधी येणार, मानसिक व्याधी येणार.
आजूबाजूच्या, जसं आपण सकाळी ओम शांती शांती 3 वेळा म्हणतो, आधी भौतिक, आधी मानसिक, आधी दैविक, हे तिघी प्रकारचे जसे दुःख येणार, विघ्न येणार, तर हे कलियुगात हळूहळू वाढत जातील. तर तसं तसं आपल्याला दररोज जगायचं कसं हा प्रश्न, हे सर्व्हायव्हल फार कठीण होणार. शारीरिक व्याधी तर आहेच. तुम्ही माझ्यासोबत जुळले आहात कारण तुम्हाला कुठेतरी शारीरिक व्याधी होतात म्हणून जुळलेला आहे. पण त्याच्याऐवजी आपल्याला मानसिक व्याधी आहे, आधी भौतिक आहे, आधी दैविक आहे. याला सगळ्यांचा उपयोग म्हणजे आपण आसनं करू. त्याच्याने आधी दैविक व्याधी कमी होणार आहे का? की आधी मानसिक कमी होणार आहे का? कदाचित मानसिक थोड्याफार कमी होतील, पण आधी दैविक होणार आहे का? सकाळी आसनं कर, त्याच्याने भूकंप आला, त्याच्याने तुम्हाला काही आसनांनी फायदा होणार आहे का? किंवा खूप पाऊस आला, आता उन्हाळा सुरू होईल, खूप दुष्काळ पडला, तर आसनांनी, प्राणायामाने फायदा होणार आहे का? मग हे जी सगळी प्रकारची दुःख आहे, याच्यासाठी जपयोग काम येतो. परत जपयोग म्हणजे देवाला पुजणे का? नाही. कोणती पण गोष्ट. पण ह्या सगळ्या गोष्टींना म्हणजे 70-80% आपण आसन करू, प्राणायाम करू, श्वास नाडी शोधन, नाडीवरती येऊ, आपण ते करू. पण जे उरलेले 10-20% विघ्न येतात. आता जसं ललनताईचं होतं. आता त्यांचा हात भाजला. ती शारीरिक व्याधी नव्हतीच. तर तिथे आता फक्त एकच म्हणून मी म्हटलं, की तिथे फक्त जपयोग काम करेल. बाकी ते ऑटोमॅटिक जे जसं बरं व्हायचं ते बरं होईल. पण हे आधी भौतिक आहे. त्यांच्या हातात नव्हतंच. ते आधी दैविक पण नव्हतं. हे आधी भौतिक होतं. जे त्यांना व्हायचं होतं ते झालं. मग त्याच्यासाठी जपयोग करायला पाहिजे. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग तुम्ही ते सगळ्यांनी सांगितलंच, की मन शांत होतं, एकाग्रता होतं, तीव्र वृद्धी होते. किंवा जसं-जसं आपण कठोर साधना करतो, तसं-तसं काम जे सगळ्या होतात आपल्या जे काम वगैरे असतो, वासना होते वगैरे, त्या सगळ्या कमी होतात. आणि भगवद्गीतेमध्ये पण हे लिहिलेलं आहे, की यज्ञांना जप यज्ञोष्मी म्हणजे सगळ्यात मोठं जर योग असेल किंवा सगळ्यात मोठी जर पूजा असेल, तर ती म्हणजे नामजप. सर्व यज्ञांमध्ये जप, नामजप किंवा जप हे सगळ्या पूजांपेक्षा म्हणजे एखाद्या देवाला पूजण्यापेक्षा किंवा एखाद्या गोष्टीला पूजण्यापेक्षा फक्त जपयोग करायला पाहिजे. आणि मग ते सगळं आहेच, पाप नष्ट होते, वासना नष्ट होते, संस्कार शुद्ध होते. आता याच्यामध्ये पण गंमत अशी आहे, की एखाद्या काचेच्या, ऐकलं पण असेल खूप सगळ्यांनी, काचेचा ट्रान्सपरंट ग्लास त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी, अर्धा ग्लास पाणीमध्ये अ, समजा ते गढूळ पाणी, गटरीतलं पाणी, ठीक आहे? अर्धा ग्लास गटरीतलं पाणी आहे. ते आता मला स्वच्छ करायचंय. तर कसं स्वच्छ करणार? मला ते काढून टाकायचे, त्या ग्लासमधून काढून टाकायचे ते गटरीतलं पाणी. कारण घाण आहे ना, मला नाही पाहिजे ते. फेकून देणं फेकून देणं पाणी. ओके. फर्स्ट ऑप्शन फेकून देणार. अजून? बरोबर आहे. अजून? मला ते गटरीतलं पाणी नाही पाहिजे. घाण आहे ना ती. कुठे डोक्याला ताप ठेवू समोर? अजून काही मार्ग आहे? ते गटरीतलं पाणी मला समोर न ठेवायसाठी म्हणजे त्या ग्लासात न ठेवण्यासाठी? सुचव थोडं. याच्याने तुम्हाला उत्तर मिळेल, की नामजप हे आपले पाप कसे कमी करतात किंवा मनातले जे वाईट गोष्टी ते कसे कमी करतं. म्हणजे गटारातलं जे पाणी ते कसं कमी करतं. तुरटी फिरवणार, ते गाळ बसणार तिथे. तुरटी फिरवणार. ते ओके, पाणी ठीक आहे. शुद्ध करण्यासाठी तुरटी फिरवतात. ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे, ठीक. बरोबर, बरोबर. अजून? पाणी शांत होऊ द्यायची वाट बघणार. जे घाण पाणीचे आहे ते खाली जाऊन बसेल आणि स्वच्छ पाणी वरती येईल. ठीक आहे. अजून पण वास येईल बरं पाण्याला. जरी खाली गाळ बसला तरी गटारातलं पाणी लक्षात ठेवा ते. वास येणारच आहे. हां. वाटेल. अस्मिता ताईंनी सांगितलं फिल्टर करायचं. ओके. अजून? अपेक्षित उत्तर येत नाही मला. सोपं उत्तर आहे. तुरटी जे फिरवताय, पाणी तुम्हाला हिंट देतो. तुरटी जे फिरवताय हे तुम्ही ध्यान करताय. म्हणजे एखाद्या गोष्टीचा सपोर्ट घेताय. म्हणजे मनातले जे काही विचार आहे, वाईट विचार आहे म्हणजे गटरली जी घाण आहे, ती तुरटी हा ते फिरवतात. साफ म्हणजे एक आसनं करायचं. करतात, प्राणायाम करतात, साफ होऊन जाईल. ठीक आहे. साफ. ते म्हणजे आपल्या फिजिकल बॉडी सोबत रिलेटेड होऊ शकतं. जे पहिलं ललनताईंनी म्हटलं, की गटरातलं पाणी फेकून द्यायचं ग्लासमधून. ते कसं असतं, की वाईट विचार फेकून द्यायचे. बरोबर? तसं असू शकतं, की साफ करायच्या ऐवजी डायरेक्ट फेकूनच द्या वाईट विचार.
पण ते शक्य आहे का वाईट विचार फेकून देईल? शक्य आहे का ते? किती पण फेकले तरी परत येत जातील, बरोबर? पण त्याच्यासाठी मग पहिलं शक्य नाही, वाईट विचार म्हणजे गटरीतलं पाणी फेकू शकत नाही कारण परत येईल. तुरटी किती वेळ तुम्ही आसनं कराल, किती वेळ प्राणायाम कराल? तुरटी म्हणजे किती वेळ तुरटी टाकाल ना गटरीतलं पाणी, कारण पाणी सतत येतंय. त्यासाठी जागृत काय ताई? आवाज तुमचा जागृत तुमचा आवाज मला जागृत क्लिअर येत नाही. माझ्या जागृत राहणं. जागृत राहणं. विचार विचार जेव्हा येतात तेव्हा आपण जागृत राहिलो तर हम्म. नको असलेले विचार आपण बरोबर आहे, पण ते शक्य आहे का? तसं असलं तर आपण देव होऊन जाऊ ना. जर आपल्याला विचारत नसलं तर आपण माणूस नाही राहणार. म्हणजे मग आपण देव होऊन जाऊ. हो, मग अष्टांग ते योगातल्या नाही 8व्या विचार योगाच्या येणार पायरीवर पोहोचून विचार जाऊ आपण. येणार पण आपण जागृतपणे नाही नाही आले तरी आपण ते बाजूला करून नामस्मरणाने ते बाजूला करू शकतो ना. ते आले की लगेच नामस्मरण चालू होतं ना आपल्या मनात. बरोबर आहे. तुम्ही कुठेतरी बरोबर आहात. पण नामस्मरण चालू होईल, विचार आले. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही माझे उत्तर देताय. मला तुम्हाला उत्तराला इथेच आणायचंय. पण मला पहिले गटरीतल्या पाण्याचं सांगा. माझे उत्तर तेच आहे. मी येईल त्या उत्तरावर. म्हणजे ऍट द एंड ऑफ द जपाबद्दल बोलतो तर नामजपच उत्तर राहील त्याचं. उत्तर क्लिअर आहे. परीक्षेला जायच्या पहिले उत्तर माहिती आहे की काय, पण तरी प्रश्न मी विचारतोय की तुम्हाला पटायला पाहिजे गोष्टी. गटारातलं पाणी कसं कसं साफ होऊ शकतं? तुरटी फिरवतो, फेकून देऊ, श्वेताताई म्हणतात खाली बसून जाईल, बसून जाईल, पण वास येत राहील. अजून प्रांजलताई, अस्मिताताईंनी पण सांगितलं फिल्टर करायचं. तो फिल्टर केलं तरी परत येत राहील. ते ग्लास म्हणजे ग्लासातलं पाणी फेकून ग्लास स्वच्छ करून घेऊन दुसरं पाणी घ्यावं. परत परत गटरीतलं पाणी ना परत दुसरे विचार येतील ना. मी स्वच्छ झालो, देवाची पूजा केली, होम हवन केलं, 10 वेळा अंघोळ केली. परत काहीतरी निगेटिव्ह विचार येतील ना किंवा परत काहीतरी कोणीतरी आपल्याला बोललं तर पहिले शिव्या मनात येतील किंवा काही झालं. म्हणजे नॉट जस्ट निगेटिव्ह किंवा भीती पण येऊ शकते मनात. जसं आता सगळं झालं, आता एकदम चांगलं होतं आणि जसं तुम्हाला चटका बसला, तेवढ्या वेळापुरती भीती वाटते ना. भीती वाटणं की आपला दिवस खराब जातो की माझ्यासोबतच का होतंय? ते म्हणजे वाईटच ना. म्हणजे सांगायचा अर्थ की हे येत राहणार आहे. आपण ग्लास किती पण धुतला, किती पण हे केलं तरी हे येत राहणार आहे. याला अंत नाही. मग काय? मला सांगावं लागेल, नाही तर वेळ जाईल खूप. Sorry. मला उत्तर अजून मिळालं नाही. खूप सोपं. आता उत्तर जे सांगेल तुम्हाला कळेल. मी काय सांगितलं होतं, अर्धा ग्लास पाणी आहे गटरातलं, ठीक आहे? अर्धा ग्लास पाणी आहे. ट्रान्सपरंट काचेचा ग्लास आहे. त्याला स्वच्छ नळाच्या याच्या खाली तो ग्लास लावून ठेवा आणि नळाचं पाणी चालू राहू द्या. स्वच्छ राहील ना. तर सुरुवातीला थोडं-थोडं गटरातलं पाणी बाहेर पडेल आणि नंतर फक्त ते नळातलंच पाणी राहील त्याच्यात. कारण कंटिन्यूअस तुमचा नळ चालू आहे. जरी नळ खाली गटरातलं येतं राहील. तरी कंटिन्यूअस नळ चालू राहील. म्हणून सतत नामस्मरण चालू ठेवायचं. म्हणून सतत नामस्मरण. विचार येत राहतील निगेटिव्ह, काही पण गोष्टी येत राहतील. पण सतत जर नामजप चालू राहिला, कारण विचार आपल्या कंट्रोलमध्ये आहे का नाही, गटरातलं पाणी येतच राहील. तुरटी फिरवून-फिरवून किती खाल, गोड्या औषधं किती खाल, ध्यान किती कराल, प्राणायाम किती कराल, अजून काय-काय ऑप्शन होते, फिल्टर किती कराल. फिल्टर म्हणजे किती लोकांच्या दूर राहाल, की नाही मला वाईट विचार येणारच नाही. फिल्टर झालं हे एक प्रकारचं. तुरटीचं उदाहरण मी ध्यान प्राणायाम दिलं. फिल्टर म्हणजे किती लोकांना अव्हॉइड कराल किंवा किती भौतिक गोष्टींपासून दूर जाल. नॉट जस्ट लोकं, भौतिक. एखादी गोष्ट पावभाजी आवडते, तर किती दिवस पावभाजीला टाळाल किंवा किती दिवस पावभाजी खाल. त्याला पण लिमिट आहे. अजून श्वेताताईंनी काय सांगितलेलं, किती दिवस सेटलमेंट. मग जरी सेटलमेंट झाले, विचार जरी राहू दिले, तरी एक दिवस काय येईल, की एकदम जोरात सगळे विचार बाहेर पडतील. खूप वेळेला असं होतं ना, आपण दाबून धरतो. ते सेटलमेंट झाले, विचार सेटल झाले. तर हा पर्याय नाहीये. तर या सगळ्या गोष्टी येऊ द्यायच्या. गटरातलं पाणी येऊ द्यायचं, पण त्याला फक्त एका नळाखाली ठेवायचं, जास्ती फोर्सवाल्या.
जास्ती फोर्स किंवा ती जास्ती एनर्जी परत ते एनर्जी कॉन्सन्ट्रेशन ते म्हणजे नाम. ॲज सिंपल ॲज दॅट. म्हणजे जे काही गटारातलं पाणी आहे ते निघत जातं. जे काही मनातले वाईट विचार आहेत, जे काही आधी भौतिक, आधी दैविक ज्या गोष्टी आहेत, तुम्हाला आता झालं. जे जी दुःख, जे चटका लागायचा होता तो लागला. जे गटारातलं पाणी होतं ते होतं. ठीक आहे, ते झालं आता आलं. तर नामजप करत राहायचा, करत राहायचा, करत त्याच्या वेदना कमी होतील. जे आहे त्या वेदना होतील, पण ते करत राहायचं, करत राहायचं, एकदा अशी वेळ येईल, की ते गटारातलं पाणी बाहेर निघून जाईल. ती जखम बरोबर बरी होईल. पण आता 2 ऑप्शन आहे. एक तर गटारातलं पाणी तसंच तसं ठेवायचं किंवा त्याला नळासमोर ठेवायचं. आहे तर तेच. त्याच्यापासून तर दूर नाही पळायचं. गटारातलं पाणी आहे तर समोर आहेच. पण आता दुसरा मार्ग काय, की नामजप करत राहायचं. कदाचित बरं त्याच स्पीडने होईल. असं नाही म्हणत आहे, की लवकर बरं होईल. पण ते झेलायची ताकद म्हणजे ते बाहेर पडायचं, गटारातलं पाणी ताकद नाही. व्हायची प्रोसेस शुद्ध होते. सहन करायची त्याच्यासाठी ताकद आपण नाही. नामजप करतो. हे आहे नाम. म्हणजे जे काही मनातले वाईट विचार आहेत, भीती आहेत, दडपण आहेत, अजून जे काय असतात काम, वासना, लोभ, जे काय खूप प्रकारच्या भावना असतात, जे काय असेल ते, एखादी दुःख ते सगळं याच्याने कमी होतं. ठीक आहे. तर ते कसं मी हे सुरू का केलंय बोलायला, की हे जे पाप नष्ट करते, वासना नष्ट करते, संस्कार शुद्ध करते, हे सगळं ते ते उदाहरण आहे, की ते कसं करते. हे मी बोलायला थिअरेटिकल बोलू शकतो, की हां, पाप नष्ट होतात, वासना नष्ट होते. पण ते कसे होतात, तर हे ते ग्लासाच्या उदाहरणाने तसं हे सांगायचा प्रयत्न केला. ठीक आहे. आणि मग ते तामसिक, राजसिक पासून हे होतं आणि ईश्वर चेतनेपर्यंत नेते. आणि सगळ्यात सोपा मार्ग, जसं मी सांगितलं, आता तुम्ही तुरटा फिरवला, कोणी फिल्टर लावलं, कोणी पाणी बसू दिलं. पण सगळ्यात सोपा मार्ग होता, की तुम्ही नळाखाली ठेवा ना. सगळ्यात सोपं. फक्त जप-योग करत राहा. कशाला आसनं करायचे, प्राणायाम करायचे, हे सगळं आपल्या शारीरिक याच्यासाठी आहे. कशाला मनात विचार दाबून ठेवायचे. बिनधास्त विचार येऊ द्या, थोडा राग आला, संताप आला येऊ द्या. पण सोबत नामजप चालू ठेवा. सोबत हे करायचं. तर सगळ्यात सोपा मार्ग आणि सगळ्यात सुरक्षित. सगळ्यात सुरक्षित का बरं? आसनं प्राणायाम केलं तर हाडांमध्ये त्रास होऊ शकतो, कुठे मोच येऊ शकते. मनात जर विचार दाबून ठेवले, जर त्यांनी सांगितलं, तर कधीतरी उद्रेक होऊ शकतो. फिल्टर लावले म्हणजे किती दिवस लोकांच्या दूर राहाल, कधीतरी त्याला पण हे. आमच्या सोपी कधी पण कसं पण बोलू शकतात. काही पथ्य नाही, काही हे नाही. झोपून करा, बसून करा, काही घालायचे पथ्य नाही, काही हे करायचे पथ्य नाही, जागेचे पथ्य नाही. बाहेर करा, मध्ये करा. काही सगळ्यात सोपा, ईझीएस्ट मार्ग गटारातलं पाणी बाहेर काढायचं. मला तो ईझीएस्ट मार्ग तुमच्याकडून अपेक्षित होता, की गटारातलं पाणी कसं साफ करू? पण आले कसे मार्ग? कठीण मार्ग आले आणि तेच आपण करतोय. आपण डॉक्टरांच्या भरोसे आहे. आपण कोणत्यातरी एखाद्या बाबांच्या भरोसे आहे. आपण कोणत्यातरी गोळ्या औषधांच्या भरोसे आहे. ओंकार बळेलच्या सकाळी 7 ते 8 च्या क्लासच्या भरोसे. हे सगळं नाहीच आहे. सगळ्यात सोपा मार्ग आहे. सगळ्यात आणि सगळ्यात प्रभावी. ठीक आहे. तो प्रभाव तुम्हाला जेव्हा तुम्ही कराल तेव्हा जाणवेल. हे मी तुम्हाला एक्सप्लेन नाही करू शकत किती प्रभाव. कदाचित श्वेताताईंना मी 5 मिनिटं, 10 मिनिटं शेवटी देईल. ते सांगतील. त्यांनी केलेलं आहे. तुम्ही तुमचा प्रभाव तुम्ही नंतर स्वतः सांगाल. ठीक आहे. त्याच्यासाठी जपयोग करावा आणि तेच सर्वांसाठी सुलभ, वेळेचं काही हे नाही, कशाचं काही बंधन नाही. त्याच्यामुळे समाधी प्राप्त होते आणि हेच आपण नाही केलेलं. हे सगळ्यात सोपं. म्हणजे ध्रुवाने केले, भक्त प्रल्हादाने केलेले, वाल्मिकी ऋषींनी केले, लेटेस्ट संत तुकारामांनी केले, रामकृष्ण परमहंस. त्यांनी काय अशी कुठे काही तपस्या केली नव्हती किंवा कुठे काही एका पायावर उभून काही हिमालयावरती कोणी काही गेले नव्हते किंवा कोणी काही केले नव्हते. यांनी फक्त एकच त्यांचं जे काही संत तुकाराम म्हणोत, ज्यांनी आपापले जे ज्याला मानायचे, ज्याला देवाला मानायचे, त्याला फक्त त्याचं नाम घेत राहिले. सतत भक्त प्रल्हाद नावाचं विष्णूचं नाव घेत राहिले. संत तुकाराम, संत नामदेव वगैरे हे फक्त विठ्ठल रखुमाई किंवा जे काय असतील ते वगैरे. प्रत्येक जण आपला रामकृष्ण परमहंस जस्ट आपल्या गोष्टीचं नाव का घेतोय? नाव परत देवाचंच घ्यायला पाहिजे का? परत नाही. कोणत्या पण एका गोष्टीचं सतत रिपिटेशन. सातत्य. बॉटल, चष्मा. जेणेकरून तो भिंग आहे, ती एनर्जी ती कॉन्सन्ट्रेट होईल. तेच ह्या लोकांनी केलं होतं आणि तेच आपण करायचं. आपण त्यांच्यासारखं होऊ नाही शकणार, पण तेवढं व्हायचा प्रयत्न करायचा. म्हणून जप-योगापेक्षा दुसरा कोणताही नाही. हे मोठ्या लोकांनी पण म्हटलं आणि जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला याची थोडी जाणीव होते. परत तेच आता हां, याच्यामध्ये अजून एक आहे, की आपला जो मेंदू असतो ना, तो मेंदू एखाद्या फिजिकल गोष्टीला आणि नावाला डिफरन्शिएट नाही करू शकत. ते कसं? जसं आता मी श्वेताताईंना डोळे बंद करायला लावले किंवा ललनताई तुम्हाला डोळे बंद करायला लावले आणि श्वेताताईंना मी त्यांच्या मुलीचं नाव घ्यायला लावलं सतत.
स्वामिनी 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 जरी ते तोंडी नाव घेतात तरी डोळ्यासमोर त्यांच्याकडे त्यांच्या मुलीचा चेहरा बरोबर उभा राहील. तसंच प्रांजलताईंनी त्यांच्या मुलाचं जे काय नाव आहे ते नाव फक्त घेत राहिले घेत राहिले घेत राहिले. जरी ते इमॅजिन करत नाही तरी बाय डिफॉल्ट त्यांच्या डोळ्यासमोर चेहरा उभा राहील. तसंच ललनताई तुम्ही ज्या एखाद्या व्यक्ती आहे, तुमचे हसबंड आहे किंवा जे काही तुमचे आहे, त्यांचं नाव घेत राहिले तर बरोबर चेहरा तुमचा बाय डिफॉल्ट. का असं होतं? असं का होत असेल? कारण आपला मेंदू आहे हा नाव आणि त्याची फिजिकल इमेज याला डिफरन्शिएट नाही करत. हेच मी तुम्हाला जेवायसाठी म्हणतो. परवाच्या आहाराच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं होतं. तुम्ही रेकॉर्डिंग बघून गेलेला ताई. प्रांजलताईंना आठवत असेल, की जेव्हा आपण पावभाजी खातो आणि खायचा विचार करतो, मेंदूसाठी या दोघी गोष्टी सेम आहे. म्हणून नुसता विचार पण जरी केला तरी ती खायसाठी जी प्रोसेस आहे ती नुसती विचार केला तरी ती सेम प्रोसेस होते. आपली लाळ तयार होते, पोटात ज्यूस तयार होतात, जरी फक्त विचार करतो. कारण मेंदूला विचार करणं आणि खरंच यातला फरक कळत नाही. आपला मेंदूच तसं बनलेला आहे. त्याच्यामुळे आपण देव बनू शकत नाही, पण देवाचं नाव घेऊ शकतो. जसं नाव घेतो तसं बरोबर देवाची प्रकृती तयार होते आपल्या डोळ्यासमोर आणि आपण तसं व्हायचा प्रयत्न होतो. म्हणून नाव घ्यायला पाहिजे. म्हणजे फायदा तर होतोच, जे सगळे आंतरिक आत्मा वगैरे, पण तसंच ते गटारातलं पाणी, की नाही गटारातलं पाणी काढू शकत, तर चांगलं पाणी जास्तीत जास्त टाकू शकतो, की ऑटोमॅटिक गटारातलं पाणी कमी होईल. देवाला जास्तीत जास्त आपल्यामध्ये घेऊ शकतो. स्वच्छ पाणी टाकू शकतो. नाव करत घेत. देवाला आपण डायरेक्ट बॉटलमध्ये आणू शकणार एका ग्लासमध्ये नाही. तर मग काय करायचं त्याचं नाव घेऊन किती त्या ग्लास शुद्ध होतो. ठीक आहे? थोडं फास्ट जातो मी, नाहीतर खूप पॉइंट्स आहे कव्हर करायला. तर तेच नाव आणि आपल्या इमेजमध्ये हा फरक नसतो म्हणून नाव घ्यायला पाहिजे. आतापर्यंत मी का घ्यायला पाहिजे त्याच्यावरच आहे. योग्य आणि अयोग्य त्याचे फरक कळतात. जाणून आणि काही आपल्याकडून चुकीचे काही पाप घडतात, विघ्न होतात, तर ते नावाने ऑटोमॅटिक कमी होतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं पाण्याचं म्हटलं तसं नावाचा एक गुणधर्म असतो. तर खूप वेळेला काय म्हणतात लोकं, की मी मुद्दामून करते, जबरदस्ती करते, त्याचा फायदा असतो का? आता खूप लोक असतात जे खरंच त्यांना श्रद्धा असते एखाद्या गोष्टीवर, की श्रद्धा असते. अ, श्रद्धा असते तर त्याचं फळ मिळतंच. पण आता खूप साऱ्या लोकांचं असं असतं, की माझी काही श्रद्धा नाही, मग मी काय करू? किंवा देवावरची श्रद्धा असते, नामजप होतो, त्याचं फळ मिळतं. पण जसं मी म्हटलं, की निर्जीव गोष्टींना पकडा, चष्म्याला पकडा, चष्म्याचं नाव जप करत राहा. मग आता याच्याने कसं काय फळ मिळेल? तर याचं मी एक साधं उदाहरण देतो, की जशी आग आहे. आग चुकून लागो, की मुद्दामून लावा, आगचा गुणधर्म आहे, की ती आजूबाजूला जे येईल ते जाळेलच. चुकून लागली, चिंगारी कुठून उडाली किंवा मी मुद्दामून आगपेटीने लावली किंवा कशी पण लागली. आगीचा गुणधर्म आहे, की तो जळणारच आहे. तसंच हा नामजपाचा आहे, की तुम्ही श्रद्धेने करा, की विदाऊट श्रद्धेने करा, की दंडा मारून-मारून करा. आता जसं मी श्वेताताईंना म्हणतो, की तुम्ही तुमच्या मुलाकडून लिहून घ्या. भले त्याला श्रद्धा-बिद्धा काहीच कळत नसेल, काहीच माहीत नसेल आणि तो लिहितो राजवीर. तसं सांगायचा अर्थ, की आपली श्रद्धा असो नसो, जरी जबरदस्ती केलं तरी तेवढंच फळ मिळणार आहे, जेवढं श्रद्धा असलेलं फळ मिळणार. फक्त रिपिटेशन पाहिजे. करत राहायचं, करत राहायचं, करत राहायचं. आगीला कळत नाही, की मुद्दामून आगपेटीने लावलेलं आहे, की चिंगारी येऊन लागली. आगीचा गुणधर्म आहे तो जळणार. तसंच हा नामजपाचा गुणधर्म. पाण्याचा गुणधर्म आहे शुद्ध करायचा, गटारातलं पाणी काढायचं. आता ते एकदम पाऊस आला तर गटारातलं पाणी बाहेर फेकलं जाईल, अचानक येईल किंवा मुद्दामून नळ लावून चालू करा. गुणधर्म आहे तो. त्याच्यात पाणी पडलं, की गटारातलं पाणी बाहेर पडतं. ठीक आहे? तर हेच अग्नीचं आणि पाण्याचं उदाहरण मी देऊन म्हणजे तेवढाच एक फरक जाणवतो. आता का करायचं ते झालं. आता नामजप म्हणजे काय? तर एक तर मंत्र किंवा कोणत्यातरी एका आपल्या इष्टदेवतेच्या किंवा जे कोणी आपण आपल्या जसं मी सांगितलं आपल्या जवळचे आहे किंवा एखादी निर्जीव वस्तू, त्याचं पुन्हा रिपिटेशन त्याचं नाव घेत राहायचं. चष्मा, 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 चष्मा मनातल्या मनात, मनातल्या मनात, मनातल्या मनात. जे काय आहे राम, 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 बॉटल, बॉटल, बॉटल. मनातल्या मनात जेव्हा हे करतो तसं ऑटोमॅटिक ते पाणी पडत राहतं आणि गटरीतलं पाणी साफ होतं. तो म्हणजे जप. जपाचे 3 प्रकार असतात. एक म्हणजे वैखरी, एक म्हणजे उपांशू आणि तिसरं म्हणजे मानसिक. ठीक आहे. आता वैखरी जप म्हणजे काय? तर सकाळी सूर्यनमस्काराचे जे आपण मंत्र म्हणतो जोरात, ओम ह्राम मित्राय नमः किंवा जे तुम्हाला ओमकार म्हणायला लावतो. तुम्ही मला रेकॉर्डिंग पाठवता. ते म्हणजे वैखरी जप. उपांशू म्हणजे जे मनातल्या मनात. जे आपण हातात माळ असतो आणि म्हणतो श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तोंडातल्या तोंडात. म्हणजे फक्त आपल्यालाच आपलं ऐकू येतं, पण होठ हलत असतात, पुटपुटत असतो आपण. ते म्हणजे उपांशू. आणि मानसिक म्हणजे काय? मनातल्या मनात, की कोणाला कळत पण नाही. तुम्ही मनातल्या मनात, मनातल्या मनात, मनातल्या मनात चालू आहे आपलं.
ते म्हणजे मानसिक. असे 3 प्रकारचे जप असतात: वैखारी, उपांशू आणि मानसिक. तर हे आपापल्या जसं आपली भाव आहे, श्रद्धा आहे, आजूबाजूची कंडिशन आहे. जर वैखारी जप करत असाल तर भाव तयार होतो. उपांशू जेव्हा श्रद्धा असते तेव्हा आपण उपांशू करतो आणि मानसिक म्हणजे जेव्हा आपले इंटरनल आपलं गटरीतलं पाणी साफ करायचं, तेव्हा मानसिक जप करायला पाहिजे. पण कधी पण एक लक्षात घ्यायचं, की मोठ्याने जप करायपेक्षा मानसिक जप केलेला कित्येक पटीने म्हणजे 100 पटीने, 1000 पटीने शक्तिशाली असतो आणि त्याचं फळ लवकर मिळतं. फळ मिळायपेक्षा ते गटरीतलं पाणी लवकर साफ होतं. म्हणजे जास्ती फोर्सचं नळ चालू होतं आपला. टिप, 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 टिप चालू करायपेक्षा जास्ती फोर्सने चालू होतं. म्हणून कधी पण मानसिक जप केला पाहिजे. आता हे खूप श्वेताताई काही प्रश्न विचारताय, हात वर केला. हा. मोठ्याने जप करू नये ना, मग आता मी जसं म्हंटल तुम्हाला की आता मी काल स्वामी प्रकट दिन साजरा केला. सगळ्या लेडीज आलेल्या घरी आणि मोठ्याने आम्ही एक माळ घेतली. तर ते बरोबर की नाही? बरोबर आहे. त्याच्यावरती येईल प्रेझेंट ते लिहिलेलं आहे आणि मी आपल्या वेळेस पण सांगितलेलं, की एक एक तुम्ही आहे, की तुम्ही मोठ्याने म्हणताय, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ तुम्ही स्वतः म्हणताय. ठीक आहे. आणि एक आहेत, की तुम्ही 15 ताई म्हणताय, 15 महिला म्हणताय. तर जेव्हा ग्रुप. समूह येतो, ते मी बोललेलो आहे. येईल आता प्रेझेंटेशन मध्ये. जेव्हा समूह येतो, तेव्हा सगळ्यांच्या एनर्जी सोबत कंबाईन होतात. तर जी तुमची एक एनर्जी आहे, ती 15 एनर्जी होते. जेवढा ताई बसलेला आहे, 20 एनर्जी येतात. आणि तेव्हा 20 एनर्जी आल्यामुळे ती एक प्रखर एनर्जी होते. तर तेव्हा मग ते जास्ती फायद्याचं. पण आता एरवी एकट्या बसल्या, तर मग एरवी जोरात एकट्या एकट्यामध्ये श्री स्वामी समर्थ म्हणायचं मतलब नाही. मग तेव्हा मानसिक करायचे. पण जेव्हा समूह होईल आणि त्या समूहाला महत्व असतं, त्या समूहाला वेगळी एनर्जी असते, म्हणून आपण देवळात जातो. म्हणून आपण जेव्हा नाडीवरती येतो तेव्हा मी सांगतो एखाद्या संगमाच्या ठिकाणी बसतो, देवळात जातो किंवा एखादे विशिष्ट आहे. आता जसं आता गोंदवलेकर महाराजांकडे मी चाललोय, तिकडे एक त्या एनर्जीचा, त्या समूहाचा एक वेगळा महत्व असतं. पण ते केव्हा जेव्हा समूह असेल तेव्हाच जोरात म्हणायचं. नाहीतर एकटं बसलं तर मग मानसिकच करायचं. ठीक आहे? बरोबर. चांगला प्रश्न होता. त्याच्याबद्दल आणि मी ऑलरेडी लिहिलंय. तर समूह असला तर उपांशू नाही तर मानसिक. ठीक आहे? अजून काही प्रश्न, शंका? जाऊ पुढे. स्मिताताई, ऐकताना काय असेल तर चॅट वरती टाका. ठीक आहे? म्हणजे माझं लक्ष राहील. तर मानसिक पूजा. तर मानसिक पूजेसाठी मी नेहमी एक गोष्ट सांगतो. सांगितली पण असेल बऱ्याच जणांना बोलता बोलता. तर मानसिक पूजेचं महत्व काय? अ, तर प्रेझेंटेशन बंद करतो. एकदा म्हणजे अर्जुन आणि भीम जे होते हे दोघी शंकराचे खूप मोठे भक्त. खूप मोठे भक्त आहेत अर्जुन आणि भीम. तर दोघी आपापल्या पद्धतीने पूजायचे. जसं आता श्वेताताईने सांगितलं, कोणी उपांशू, कोणी मानसिक, प्रत्येक जण. तर अर्जुन उपांशुकने हे करायचा, म्हणजे पूजा तर पूजा असते, तो पूजायचा. तर एक दिवस कैलासाहून म्हणजे मानसरोवरून खूप सारे माणसं म्हणा, लोक म्हणा, ते असे बेलाचे पान घेऊन येत होते. मोठे ते मोठे काय म्हणतात, टोपल्या वगैरे बेलाचे पान घेऊन येत होते. अर्जुन खुश झाला. अर्जुन म्हणे, अरे बघा, मी दररोज शंकराला बेलाचे पान वाहतो, बेलपत्ते वाहतो, माझेच असतील. शंकर खुश झाला असेल. पण मग शंकर येतात. शंकर म्हणतात, हे जरी बेलाचे पान आहे, तू मला जरी दररोज वाहतो तरी हे तुझे नाहीये, हे भीमाचे. मग अर्जुन म्हणतो, भीमाने तर कधी वाहिलेच नाही. मग शंकर म्हणतो, की मला दररोज मनात बेलपत्ते व्हायचे आणि हे बेलपत्ते त्याचे. म्हणजे जे आपण मनात जे करतो ते जास्ती देवाला लागतं. देवाला लागतं किंवा चष्म्याला लागतं किंवा बॉटलला लागतं. परत मी देवाचं नाव नाही घेत. पण जे आपण गोष्टी मनात करतो त्या जास्ती लागतात. म्हणून तरी घरातली पण पूजा करताना आपण जी घरातली पूजा करतो, आता घरातली पूजा कशी करतो? सगळ्यात पहिले देव घेतो. अ, देवाला धुतो सगळ्यात पहिले, वस्त्र बदलतो, फुलं लावतो वगैरे. ती करायचीच आणि देव साफ राहिले पाहिजे. पण ती झाल्यानंतर परत 10 मिनिटं देवाऱ्याजवळ बसायचे आणि परत मनात करायची. गणपती बाहेर काढायचा मनातल्या मनात. त्याला लाल फडक्याने मनातल्या मनात पुसायचं. त्याला धुवायचं. आता त्याला धुवायला परत, आता आपण घरी नळातल्या पाण्याने धुऊ, प्यायच्या पाण्याने धुऊ. पण जेव्हा मनात धुतात तेव्हा मनाला लिमिट नाहीये. गंगेच्या पाण्याने धुवा, हिमालयाच्या पाण्याने धुवा, सरस्वतीच्या पाण्याने धुवा, गंगा जलाने धुवा, पंचामृतने धुवा, मग स्वच्छ करायचं. स्वच्छ करायला घरात आपण साध्या कपड्याने करू. आता साफ करायला तुम्ही त्याला सोन्याच्या कपड्याने साफ करा, मोठ्या-मोठ्या मऊ लादीने साफ करा. अंत नाही. तशी एकदा पूजा करून बघा. फुलं वाहताना आपल्याला आता 2-5 फुलं जे भेटतील ते फुलं वाहू.
पण मानसिक पूजेमध्ये तुम्ही ऑस्ट्रेलियातलं एखादी फुल घेऊन या जे एकदम विलुप्त होत असलेले, जे एखादी सुंदरातल्या सुंदर चाफा घेऊन या, चाफ्याचा हार करा. जे काय जे तुम्हाला शक्य नाही. म्हणजे मनात मानसिक पूजा करायला आपल्याला एवढे ऑप्शन आहे आणि एक दिवस ती पूजा करून बघा किती मजा येते. उद्याच करून बघा. ललन आता तुम्हाला सध्या आसनं वगैरे बंद आहे. बसल्या-बसल्या अशी पूजा करायची. देव्हाऱ्याची पूजा झाली 5-10 मिनिटं, की बसल्या-बसल्या तीच देवाची पूजा करत बसायची. गणपतीची करायची, शंकराची करायची. जे काही तुमचे देव असेल, स्वामी समर्थ वगैरे त्यांची पूजा करायची. मस्त अंघोळ घालायची 5 नद्यांनी. तर मस्त. मी कशी करतो ते तुम्हाला सांगतो. म्हणजे कधीतरी मला वेळ नाही भेटत, पण कधीतरी. पहिले देव्हाऱ्यातून गणपती बाहेर काढतो. गणपती बाहेर काढायच्या पहिले इमॅजिन करतो, की मस्त पाऊस पडतोय, की बाहेर यायच्या पहिले सगळं साफ होतंय. पाऊस पडतोय, सगळं मस्त पावसाचा वास येतो ना तो सुंदर, तो वास येतोय. मग वरतून फुलांचा वर्षाव झाला. पूर्ण एक रस्ता क्लीन झाला. मग गणपती रथात बसतोय. रथात बसून एका अंघोळीच्या जागेवर येतोय. रथात बसताना पूर्ण ढोल ताशे वाजताय, तुताऱ्या वाजताय. मस्त त्याची एंट्री होते. पिक्चरची जशी हिरोची एंट्री होते तशी. बसला गणपती. मग दासी आल्या, खूप अप्सरा आल्या. त्या अंघोळ घालताय. पहिले गुलाबाचं पाणी, मग पंचामृताचं पाणी, मग 5ही नद्यांचं पाणी. चालू आहे गणपतीची मस्त अंघोळ. तेच आपण आता हीच जर पूजा आपण देव्हाऱ्याची करणार तर काय करू गणपतीवर पाणी घालू, पुसलं, झालं, ठेवला. पण हे आता मनात बघा किती मस्त पूजा होते. अप्सरा अंघोळ घालताय, हे चालू आहे वगैरे. मस्त आता पुसताय. मस्त एक मोठं कापड आणलं, चालू आहे मस्त पुसलं वगैरे. आता हार, वेगवेगळ्या प्रकारचे गणपतीला हार आणताय, सोन्याचे हार आणताय, फुलाचे हार आणताय. गणपती एक-एक पहिले कानातले घालतोय, मुकुट घालतोय, हार वेगवेगळ्या प्रकारचे हार घालतोय, हातातले कडे घालतोय, सगळे वगैरे. असा गणपती तयार होतो. झाली तयारी 5-10 मिनिटं. आता परत त्याच रथात वाजत-गाजत चालला आणि देव्हाऱ्यात जाऊन बसून राहिला. एक देवाची झाली पूजा. दुसरा देव बाहेर काढला. असे तिसरे असे वेगवेगळे किती मजा येते ते पूजा करायला आणि हेच आपण आता हे काय करतो बेसिकली साधं पाणी, नळाचं पाणी, सांडपाणी टाकतो की गटारातलं पाणी बाहेर पडतं. बेसिकली टाईमपास चाललाय मुळात हा. पिक्चर पाहतो आपण. जो पिक्चर आता स्क्रीनवरती पाहतोय तो मनात आपला टाईमपास करतो. टाईमपास पण काय करतोय? चांगलं पाणी आपण टाकतोय. ही आहे मानसिक पूजा. प्रांजलताई समजते ना तुम्हाला? लक्षात येतंय ना? ठीक. चालेल. तर ही असते मानसिक पूजेचं महत्त्व. त्याच्यामुळे कधी पण घरी पण करताना लक्षात ठेवायचं की घरातली पूजा करायलाच पाहिजे. पण सोबत मानसिक पूजा पण करायला पाहिजे. ठीक आहे. जेव्हा आपण उपवास करू, जेव्हा आपण मौन करू, तेव्हा ही मानसिक पूजा मी तुम्हाला करायला लावेल. या बाकीच्या ताईंनी केलेल्या आहे, जुन्या ताईंनी. तर जेव्हा मी तुमच्याकडून करून घेईल मौन उपवास वगैरे, तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या करायच्या. बघा खूप वेगळाच आनंद असतो आणि असे एरवी तर करूच शकतात. ठीक आहे. तर याच्यासाठी मानसिक पूजा करायला पाहिजे. हा आहे भीम, हा आहे अर्जुन आणि वरचा आहे शंकर. ठीक आहे. तर जप करण्याची विधी सगळ्यात पहिले म्हणजे ब्रह्ममुहूर्तावर करायला पाहिजे. खूप चांगला फरक पडतो. म्हणजे स्वतः तुम्हाला जाणवेल, जेव्हा तुम्ही नॉर्मल कराल आणि ब्रह्ममुहूर्तावर कराल आणि शक्यतो अंघोळ नसेल केली ब्रह्ममुहूर्तावर वगैरे, तर आपले हात-पाय धुवून बाथरूमवरून आल्यावर पाण्यावर पाय टाकून करायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त सूर्योदय, सूर्यास्त आणि चंद्रोदय या 3 वेळेला करणं आपल्याला परत 100 पट, 150 पट जास्ती फायदा मिळतो. आणि सूर्यग्रहण ज्या दिवशी असेल आणि चंद्रग्रहण असेल त्यावेळेला जप केलेला चांगला फळ देतो आणि ही दुर्मिळ संधी असते, तर याचा फायदा घेतला पाहिजे. अपार्ट फ्रॉम ब्रह्ममुहूर्ताचे. ब्रह्ममुहूर्त म्हणजे काय? खूप ताईंना कन्फ्युजन असतं. कोणी 4:30 म्हणतो, कोणी 5 म्हणतो वगैरे. तर त्याचे एक शास्त्र आहे. ते मी 1-2 मिनिटात सांगतो. तर बेसिकली मुहूर्त आपलं शास्त्र असं म्हणतं मुहूर्त म्हणजे काय? 48 मिनिटाला 1 मुहूर्त ही व्याख्या असते. कोणते पण 48 मिनिटं म्हणजे ते 1 मुहूर्त असतं. तर सूर्योदय व्हायपासून 96 मिनिटापासून म्हणजे 2 मुहूर्त जेव्हा चालू होतात, तेव्हा आपलं ब्रह्ममुहूर्त चालू होतं आणि जेव्हा पहिलं मुहूर्त सुरू होतं, तेव्हा आपलं ब्रह्ममुहूर्त संपलं. म्हणजे बरोबर तुम्हाला जर वेळेचं सांगितलं, जर 6 वाजता उदय होणार असेल, तर बरोबर 96 मिनिटं वजा करायचे. म्हणजे 4 वाजून 24 मिनिटांनी. तर 4 वाजून 24 मिनिटापासून पुढचे 48 मिनिटं म्हणजे 5 वाजून 12 मिनिटांनी हे तुमचं ब्रह्ममुहूर्त आहे. पण एवढं गणिताचा हिशोब करत बसायचा नाही. सरळ-सरळ सकाळी उठायचं 4, 4:30, 5 ला आणि करायचं. जास्ती त्याच्यामध्ये टेन्शन घ्यायचं नाही. फक्त एक माहिती पाहिजे म्हणून सांगतोय तुम्हाला. कारण खूप काहींना कन्फ्युजन असतं. जप करण्याची मोस्टली पूर्व दिशेला आणि पूर्व दिशा नसेल शक्य तर उत्तर दिशेला बसून जप करायचा किंवा जे काही आसनं म्हणून तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्हाला आठवत असेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं मॅट टाकताना अशी टाकायची, की माझी स्क्रीन ही पूर्व दिशेला असेल. म्हणजे जेव्हा तुमचा चेहरा सूर्यनमस्कार घालाल तेव्हा बरोबर सूर्य समोर असेल पूर्व दिशेला.
पूर्व दिशेला नाही जमत तर उत्तर दिशेला शक्यतो बसायचा प्रयत्न करायचा. लेक्चर पण आता ऐकतात तर पूर्व किंवा उत्तर दिशेला बसायचा प्रयत्न करायचा, पश्चिमेला कधी बसायचं नाही. आणि शक्यतो खाली काहीतरी बसायला आसन घ्यायचं, चटई घ्यायची, गालिचा घ्यायचं. त्याच्याने जे आपलं पृथ्वी तत्व आहे ते आपल्यासोबत राहतं आणि विद्युत शक्ती आपली अलाईन राहते. परत आसन स्थिर पाहिजे. आसन शक्यतो पद्मासन, सुखासन वगैरे याच्यामध्ये घालायचं, ट्राय करायचा. नाही जमलं तर नॉर्मल मांडी घालून बसायचा प्रयत्न करायचा. मंत्रामध्ये एक भावना अशी ठेवायची, की जे काही आता मी पुसतोय, जे काही मी चष्मा पुसतोय, बादली पुसतोय, मोबाईल पुसतोय, तेच माझ्यासाठी सर्वस्त्र आहे. फक्त एक तेवढं आपल्याला मानलं गेलं पाहिजे. कदाचित हे सुरुवातीला पचायला फार डिफिकल्ट जातं, की मी चष्म्याला कसं काय हे करू? पण मी तसं सांगितलं, की जरी अशक्य होत असेल तरी जबरदस्ती म्हणत राहायचं, चष्मा, चष्मा, चष्मा. आगीचा गुंडर्म आहे. जळणार आहे म्हणजे जळणार आहे. तुम्ही जबरदस्ती जाळा की नकळत जाळा. फक्त सुरुवातीला हे थोडं जड जातं, पण तेवढी एक भावना ठेवायची. नंतर ऑटोमॅटिक जेव्हा आपल्याला फळं दिसतात, तेव्हा ऑटोमॅटिक ह्या गोष्टी कळतात. जप करण्याची विधी, मंत्र स्पष्ट म्हटले पाहिजे. जर तुम्ही फार मोठा जर नामजप करत असाल किंवा फार एखादी मंत्र म्हणत असाल, ओम भूर्भुवः स्वः, गायत्री मंत्र किंवा जे काही तुम्ही म्हणत असाल, तर काळजी घ्यायची की मंत्र स्पष्ट म्हणायचे, नाहीतर नाही म्हणायचे. साधा, सोपा राम, हरी, ओम किंवा जे काय शब्द असेल तर साधा शब्द म्हणायचा. जास्ती अवघड शब्द किंवा मंत्र म्हणायचे नाही आणि जर म्हणायचे असेल तर स्पष्ट आणि क्लिअर म्हणायचे. आणि फार वेगाने फास्ट नाही म्हणायचे, फार स्लो नाही म्हणायचे. आणि जर तुम्ही माळेने करत असाल, आता माझ्याकडे माळ नाही, मागच्या वेळेला दाखवलं होतं, तर सगळ्यात पहिले माळ अशी पकडायची आणि मंत्र आपल्याला मधल्या बोटाने माळ फिरवायची. हे माहितीये की याच्यावर जास्ती मी सांगू, भर देऊ. नाहीतर मग मी माळ आणतो आणि दाखवतो. मी आता काही काही माळ आणायची विसरले. हे बघा, आपले जे 2 बोट असतात ना, ते 2 बोट असे ठेवायचे आणि मधल्या बोटाने माळ फिरवायची कधी पण. जर माळेने करत असाल तर याच्या मागे पण कारण असतं. जेव्हा मी आपल्या प्रणवमुद्रा शिकवली होती, तेव्हा मी 5 आपले सांगितलं होतं. वायू, जल वगैरे, अग्नितत्व वगैरे हे सांगितलं होतं. आता त्याच्यामध्ये जास्ती जात नाही. पण मोस्टली आपले सगळे जे पंचतत्व ते अलाईन राहण्यासाठी कधी पण माळ ही मधल्या बोटाने जपली पाहिजे. इथे खूप चुकी होते माळ जपताना किंवा आपण एरवी माळ जपतो, ती फार आपण नॉर्मल अशी जपतो. तशी नाही जपायला पाहिजे, तर मधल्या बोटाने जपायला पाहिजे. ठीक आहे? एक ती काळजी घ्यायची. हम्म. तेच माळ फिरवताना तर्जनी वापरायची नाही. अंगठा, मधले आणि अनामिका बोट वापरायची. एक माळ पूर्ण पूर्ण झाल्यावर माळ उलटी करायची. परत म्हणजे जो आपला मोठा जिथे आपला दोर असतो धागा, तो उलटवायचा नसतो. मेरू ज्याला म्हणतात, तो उलटवायचा नसतो आणि शक्यतो माळेवरती रुमाल ठेवायचा, कपडा ठेवायचा, कोणाला दिसू द्यायची नसते बेसिकली. त्याचा एक असा अर्थ असतो, की माझी ऊर्जा ही माझ्यापुरतीच लिमिटेड राहायला पाहिजे. आणि याच्यामध्ये मी टाकलं नाही, पण आपली माळ आपणच वापरायची. तो पण एक नियम ठेवायचा. कधी-कधी माळेशिवाय जप करा सवयीने. आता मी पण विदाऊट माळच जप करतो. मला माळ नसेल तर काउंटर घ्यायचा, पण सगळ्या पद्धतीने जप करायचा, ट्राय करायचा. जपासोबत ध्यान करा. जसं मी सांगितलं, श्वासाचं ध्यान करायचं किंवा जपाचंच ध्यान करायचं. ते त्याच्यावरती मी पुढे येईल. जपानेच कसं ध्यान करायचं ते मी येईल. कसं करायचं ते. पण जप विरहित आणि जप रहित हे दोघी करायचे. एकच मंत्र नाही घ्यायचं. कधी-कधी मुद्दामून श्री स्वामी समर्थ म्हणतात, तर कधी राम, राम वगैरे असं वेगवेगळ्या याच्यासाठी म्हणायचं, की झोप नाही लागणार. खूप वेळेला सुरुवातीला जेव्हा तुम्ही म्हणाल, तर तुम्हाला झोप लागायला सुरुवात होईल. तर डुलकी लागते, डुलकी लागते. तर काहीतरी व्हेरिएशन आणत बसायचे किंवा कधी उपांशू करायचे, कधी मानसिक करायचे. 5 मिनिटं उपांशू करायचे, मानसिक करायचे किंवा तोंडातलं म्हणजे व्हेरिएशन केलं. जसं आपण चालायला व्हेरिएशन करतो, की काहीतरी बदल होत राहतं, मोनोटोनस होत राहतं. तसं त्याच्यामध्ये व्हेरिएशन करायचे. आणि शक्यतो जागा कॉन्स्टंट ठेवायची नामजप करताना. तर याच्याबद्दल मी जास्ती येत नाही. पण रात्री झोपताना उठल्यावर मोस्टली करायला पाहिजे. सुरुवातीला अर्धा तास आणि हळू-हळू वाढवायला सुरुवात करायची. जप झाल्यावर डायरेक्ट नॉर्मल कामाला कधीही जायचं नाही. एक 2-5 मिनिटं शांत बसायचं, प्रार्थना करायची आणि पुढे जायचं. आता खूप वेळेला खूप ताईंचा प्रश्न येतो, की आता नामजप करायचं तर मी कोणाचं नाव घेऊ? जसं मी सांगितलं सजीव, निर्जीव दोघांचं घेऊ शकतो. पण शक्यतो ट्राय करायचं, की इष्टदेवतेचे नाव घ्यायचं. आता मग इष्टदेवता म्हणजे काय? त्यांना कन्फ्युजन होतं. मला तुमच्यापैकी पण बऱ्याच ताईंनी वैयक्तिकमध्ये विचारलंय, की माझी इष्टदेवता काय आहे? मला कसं कळेल? तर जास्ती काही कॉम्प्लिकेट करायचे नाही. आपले काही हात वगैरे वाचायचे नाही. कोणा ज्योतिषाकडे वाचायला जायचं नाही. पत्रिका-बित्रिका काही पाहायच्या नाही. साधी गोष्ट आहे. ज्या दिवशी मला सगळ्यात जास्ती विघ्न आले होते, तो दिवस आठवायचा आणि त्या दिवशी आपण
बाय डिफॉल्ट मनुष्य बनलाच असा आहे की ज्या दिवशी आपल्याला विघ्न येतो तेव्हा आपण देवाचं नाव घेतोच, नाही घेते तरी आईचं नाव घेतोच, आई असं तरी म्हणतो. इंजेक्शन मारल्यावर पहिले आईचंच नाव घेतो किंवा एखाद्या देवाचं नाव घेतो. किंवा दुसरी गोष्ट, जेव्हा आपल्याला एखादी गोष्टी सुचतच नसेल काय करायचं, खूप क्रिटिकल आहे, ते आपण कोणत्या तरी एका देवाला मनातल्या मनात घालतो की बाबा तूच आम्हाला सांग, तो म्हणजे तुमचा इष्टदेवता. मग तो कोणाचा काही पण असू शकतो. तो कदाचित तुमचा कुलदैवत असू शकतो, नसू शकतो. पण मी इथे कुलदेवतेबद्दल किंवा या सगळ्या देवतांबद्दल बोलत नाही. मी फक्त इष्टदेवता. तो म्हणजे कोण, की जेव्हा तुम्ही सगळ्यात जास्त टेन्शन मध्ये, तर जेव्हा सगळ्यात जास्त असं विघ्नामध्ये पडलेले असाल आणि तुम्ही ज्या देवाला आठवलेलं असणार, तो म्हणजे तुमचा इष्टदेवता. साधी व्याख्या आहे. जास्ती त्याच्यामध्ये कन्फ्युजन वगैरे व्हायचं नाही. आणि तरी पण उत्तर मिळत नसेल तर कोणातरी एका देवाला पकडायचं, राम 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 म्हणत जसं जसं नामजप कराल तसं तसं तुम्हाला त्याची उत्तरं मिळत जातील. सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला नामजपात हळूहळू मिळतील. तर इष्टदेवता माहिती असेल तर त्याच्याने सुरुवात करायची, नसेल माहिती तर कोणत्या तरी, आणि त्याचं पण नाही तर चष्मा 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 म्हणत राहायचं. चष्मा 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 जेव्हा म्हणत राहाल ते ऑटोमॅटिक तुम्हाला त्याची प्रश्नांची उत्तरं मिळतील. तर इष्टदेवतेची निवड कशी करायची ते मी आता सांगितलं. आणि मोस्टली इष्टदेवता आपल्या बाय डिफॉल्ट असा असतो की जे आपण मागच्या जन्मात पूजत असतो तो आपला इष्टदेवता असतो. जे दुःखाच्या क्षणी ज्या नामाचं उत्तर असतं तो आपला इष्टदेवता असतो. आता जप कसा करायचा ते मी इथे लिहिलेलं आहे. तर सगळ्यात पहिले लिखित जप पण असतो. जे आता आपण बघितलं उपांशू, मानसिक वगैरे, तर त्याच्याऐवजी एक लिखित जप असतो. लिखित जप म्हणजे जर सुरुवातीला नामजप होतच नसेल तर काय करायची, एक वही घ्यायची. वहीवरती दररोज मंत्र लिहायला चालू करायचं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. पण ते लिहिताना लक्षात घ्यायचं की नुसतं लिहायचं नाही. लिहिताना श्री, श्र, श्रला विलांटी असं मुद्दामून हळूहळू लिहायचं. स्वामी स, मग सला अर्ध, व, असं मुद्दामून जेवढं तुम्ही शांततेने लिहाल तेवढं तुमचं ध्यान लागेल. याला म्हणतात ध्यान करणं. म्हणजे जपासोबतच आपण ध्यान करतो. हेच नुसतं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ तर लिहत राहिले किंवा मनात जर जप करत राहिले तर मनात जप चालू आहे श्री स्वामी समर्थ आणि डोक्यात चालू आहे की उद्या कोणती साडी घालू. तर कारण मेंदूला सवय लागलेली असते. मेंदूला एकदा श्री स्वामी समर्थ तो त्याच्या त्याच्या म्हणत राहील. असं नाही की तुम्ही म्हणत नाही राहणार. मनात जप चालू राहील. पण विचाराने तुम्ही दुसरीकडे पळालेले असाल. तर ते कॉन्सन्ट्रेट ठेवायसाठी कोणत्या म्हणजे शब्द फोडायचे, अक्षरं फोडायचे. आणि त्याच्यासाठी मी अजून एक आयडिया देतो. खास करून जे लिखित जप करतो तेव्हा. काय करायचं, मोस्टली आपण सगळीकडे रायटी कोण आहे आणि लेफ्टी कोण आहे? कोण कोण उजव्या हाताने लिहितं आणि कोण कोण डाव्या हाताने लिहितं? प्रांजलताई रायटी, श्वेताताई रायटी, ललनताई रायटी, अस्मिताताई रायटी. चलो सब रायटी, मी पण रायटी. चलो. तर लिहिताना काय करायचं, करून बघा उद्यापासून. डाव्या हाताने लिहायचं. जे काय तुम्ही लिहायचं भले सोपातलं सोपा, राम 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 राम. याच्याने काय होतं, दोन गोष्टी होतात. की एक तर आपल्याला डाव्या हाताने लिहायची सवय नसते, त्याच्यामुळे तिकडे लक्ष म्हणजे मुद्दामून आपल्याला र गिरवावं लागेल. एफर्ट्स घ्यावे लागतील र गिरवायसाठी. र ला मात्रा घ्यायसाठी एफर्ट्स घ्यावे लागेल. हेच उजवात आपण डोळे बंद करून पण राम 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 लिहू शकतो. पण हे जर डाव्या हाताने लिहिलं मुद्दामून तर एनर्जी लागेल ना, डोळ्यांना कॉन्सन्ट्रेट करावं लागेल, मेंदूला तिकडे फोकस ठेवावा लागेल. तर त्याच्याने आपलं ध्यान होईल. पहिली गोष्ट तर ध्यान होईल. दुसरा गोष्ट म्हणजे नामजप होईल, लिहिला जाईल. आणि तिसरी गोष्ट म्हणजे त्या निमित्ताने आपला राईट ब्रेन ऍक्टिव्हेट होईल. आता आपण उजवा हात काम करतो तर आपला नेहमी डावा ब्रेन ऍक्टिव्हेट असतो, ऐकलं असेल हे. आपला विरुद्ध ब्रेन ऍक्टिव्हेट होतो. तर त्या निमित्ताने आपला जर डावा हात जर चालला तर आपला उजवा मेंदू त्या निमित्ताने ऍक्टिव्हेट होतो. तर आपल्याला 3-4 फायदे होतात. एक तर नामजप होतो, एक तर डावा आपला उजवा मेंदू ऍक्टिव्हेट होतो आणि तिसरं म्हणजे मेडिटेशन होतं. तर हे लिहत राहायचं. आता खूप वेळेला जसं तुम्ही मला विचारतात की दादा फार टेन्शन आलंय, फार हे आलंय, काय करायचं काहीच कळत नाही. डोळे बंद केले की विचार येतात. तर लिहायला घ्यायचं. सतत लिहायला घ्यायचं. डाव्या हाताने लिहत बसायचं, लिहत बसायचं. नामजप लिहत बसायचं. खूप सोपं सोल्युशन आहे. प्रांजलताई, हे काल आपण तुमच्या बहिणींसाठी म्हटलं. त्यांना हे सांगा, की काय करायचं, काहीच नाही करायचं. लिहत जायचं. फक्त लिहत जायचं आणि लिहिताना असं लिहायचं. जेणेकरून मन त्याच्यात बिझी राहतं. आणि जवळ असे वयाच्या वया संपवून टाकायच्या. कधी लिखित करायचं, कधी मानसिक करायचं, कधी उपांशू करायचं. तर लिखित अशा प्रकारे करायचं. ही मी थोडी एक्स्ट्रा मेथड सांगतो. बाकी नॉर्मल उजव्या हाताने वगैरे ते तर लिहू शकतात. आणि जास्तीत जास्ती करायचा प्रयत्न करायचा. हा आला अखंड जप. श्वेताताई तुमच्या प्रश्नांची उत्तरं.
जेव्हा जास्ती लोक एकत्रित असतात किंवा एखादी ठराविक जागा किंवा एखादी ठराविक माणसांसोबत जेव्हा करायचा असेल तेव्हा अखंड जप करायचा. आणि अखंड जप केल्यामुळे हा मोठ्याने करायचा. त्याच्याने काय होते, मंत्रशक्ती लवकर जागृत होते आणि जे आजूबाजूचे आपले रजस आणि तमस असतात आजूबाजूचे, ते कमी होतात. तेव्हा अखंड जप केला पाहिजे आणि तो सगळ्या आजूबाजूच्या लोकांसोबतच व्हायला पाहिजे. तो असा आपला एकट्याने होऊ शकत नाही. आणि तेव्हा मग मोठ्याने जप करायचा. त्याला अखंड जप म्हणतात. तुम्ही जे म्हणत होते तो अखंड जप. ठीक आहे. कोणत्या गोष्टी टाळायला पाहिजे ते एकदा सांगून देतो. जप करताना आळस, दुखणं, लघुशंका, विडा, तंबाखू आपला प्रश्नच येत नाही. मनात निगेटिव्ह विचार यायला नको. मनात वेगळ्या गोष्टी, एखादी तमस यायला नको. काम वगैरे, क्रोध वगैरे या गोष्टी व्हायला नको जर नामजप करत असाल तर. आणि सगळ्यात मेन म्हणजे अल्टरनेट पाय ठेवून बसायचे नाही. खूप चूक होते आपल्याला नामजप करताना. क्रॉस लेग म्हणजे काय? विरुद्ध पायाची घडी. पद्मासन, सुखासन तशी घडी नव्हे, विरुद्ध पायाची. आपण खूप वेळेला खुर्चीवर बसतो तर बाय डिफॉल्ट आपले क्रॉस लेग होतात. तसे नाही बसायचे. घडी घडी जर मांडी मारून बसले असेल तर तळपायांना हात लावू नये. आणि जास्ती फ्लक्च्युएट नाही व्हायचं. फ्लक्च्युएट झालं परत नावाकडे यायचं, परत विचार आले परत फ्लक्च्युएट नावाकडे यायचं. आणि चेहरा कधी झाकून नामजप करायचा नसतो. चेहरा हा ओपन पाहिजे. ठीक आहे. तर ह्या दोन पाच काही अ, नियम म्हणा, शिस्त म्हणा, त्या असतात. जर ह्या गोष्टी होत असतील, जर काही शिंक आली किंवा काही पादग्रस्त झाल्या, जांभई आली वगैरे, तर तिथेच नामजप थांबवून द्यायचा. आणि थोडं एक आचमन करायचे की थोडा एक अनुलोम विलोम करायचा आणि परत नामजप चालू करायचं. ती बेसिकली शुद्धिक्रिया असते. आता हे बघा, हे मी नामजप कसं करायचं ते मी एक लिहिलं होतं. मनात कसं गिरवायचं, आता मी खूप वेळेला काय करतो, आता समजा हे बघा, हे काय लिहिलेलं आहे मी. आता इथे मी अॅनिमेशन करायचा प्रयत्न केला, पण मला काय माहित तुम्हाला कळालं की नाही कळालं. बघा मी काय लिहितो, परत एकदा राम. दाखवतो, नीट बघा. राम. थोडे जवळ आहात, राम. थोडे जवळ आहात. मी लिहिलंय राधा. हा. तर आता मी राधा राधा हे सतत जप करू शकतो, पण मी मी आता तो कसं करतो, हेलिकॉप्टर फिरतो, मग हेलिकॉप्टरने आर निघतोय. आपण हेलिकॉप्टर शो पाहतो ना, विमानाचे शो पाहतो, विमान हे करतो, तर तसंच मस्त त्या आर काढतोय. आर म्हणा किंवा र म्हणा, मग त्याला मात्रा सांगायचा अर्थ की मी तुम्हाला हिंट्स देतो की तुम्ही अशा अशा पद्धतीने करू शकतात. मग रकार, मग त्याच हेलिकॉप्टरने मग हे होतं. कोणी कोणी रांगोळी काढताना, रांगोळी काढायची, आपण ज्यांना रांगोळी त्यांनी रांगोळीने र काढायचा लाल रंगाने, पिवळ्या रंगाने मात्रा काढायची, हिरव्या रंगाने म काढायची, मच्या मात्रा परत फुलांच्या पाकळ्यांनी काढायच्या. याच्याने मेडिटेशन होतं, आपलं ध्यान होतं. म्हणजे जप तर होतंय पण ध्यान होतं. असे मी दोन तीन पद्धती टाकलेल्या आहेत त्याच्यात. अ, तर हे तुम्हाला एक उदाहरणार्थ सांगितलं की कसं तुमच्या मनाला बिझी ठेवायचं आणि नामजप करायच्या वेगवेगळ्या पद्धती. रांगोळीने करायचं, पेनाने लिहायचं, चित्र काढायचे. अंत नाही, इन्फानाईट. तुम्हाला जे काही इमॅजिन करायचे ते तुम्ही करू शकतात. दगडावरती गिरवू शकतात. काही पैसे लागत नाही. सोन्याच्या पेनाने, सोन्याने गिरवा. सोनं एवढं महाग आहे. ऍटलीस्ट त्या निमित्ताने मनात तरी सोनं वापरायला भेटेल. सोनाने राम लिहा, चांदीने लिहा, हिमालयातल्या एखाद्या दगडाने लिहा, पाकिस्तानमध्ये जाऊन लिहा. मनात आपल्याला काय लागतो विचार करायला. याच्याने काय होतं, बिझी आपलं ध्यान होत राहतं आणि नाम होत राहतं. हे मुद्दामून क्रिएटिव्हिटी. आणि मी हा होमवर्कच देऊन टाकतो की तुम्ही किती क्रिएटिव्ह झाला याचा मला मेसेज करून सांगा की दादा आज मी अशा प्रकारे नामजप केलं. खूप मजा येते. आणि म्हणजे आपण आपल्या आपल्यामध्ये खेळायला लागतो आणि मानसिक पूजा करायची. आज मी अशी मानसिक केले, आज मी गणपती सोबत नाचले, आज गणपती हेलिकॉप्टरवरून फुलांच्या वर्षाव केला. जे काय अंत नाही ना याला. आणि याला काही पाप बीप काही लागत नाही. आपला मित्र समजून करायचं आणि मित्र मैत्रीण समजून करायचं. पूजा म्हणजे बेसिकली काय, सोबत ठेवणं. हे सगळं होतं नामजप. जो जो 1 सव्वा तास लागला समजायला. पण याला म्हणतात नामजप. हे असतं जपयोग. कोणाला काही प्रश्न शंका असतील तर विचारू शकतात. आहे फार सोपं. हं. ते थोडं समजवणं मला महत्वाचं आहे. आणि तेच खरा योग आहे. आपण जे करतो आसन प्राणायाम, ते पण ठीक आहे, पण तेच आहे. तुरटी फिरवणं, फिल्टर लावणं ते आहे. दादा, तुम्ही हे प्रेझेंटेशन मध्ये जे काय लिहिलं होतं जब बद्दल, त्याची रेकॉर्डिंग मध्ये न बघता तुम्ही ते पाठवू शकता का? पाठवतो. त्याची पीडीएफ करून पाठवतो.
पण माझी म्हणजे तुम्ही जर तुमच्या ताईंना पाठवत असाल तर ठीक आहे, पीडीएफचं वाचा. पण मी जे सांगितलं ना ते सांगितल्याने जास्ती गोष्टी कळतील जस्ट वाचल्याशिवाय. वाचायला मी 5 मिनिटात तुम्ही ती पीडीएफ वाचून टाका. त्याच्यात काय नियम लिहिलेले, कसं करायचं, का करायचं, त्याचं महत्व ते लिहिलेलं आहे. तिथं आपल्या सगळ्यांना माहिती असतं की देवाचं नाव घ्यायचं काय महत्व आहे, कसे नियम काय, पाय ठेवायला पाहिजे हे वगैरे, माळ कशी ठेवायला पाहिजे, ते सगळ्या गोष्टी लिहिलेल्या आहे. उपांशू काय, आधी काय, मानसिक काय, म्हणजे तिथे पाठवतोच मी. पण शक्यतो त्यांना वेळेत वेळ काढून टाकायला हे जर रेकॉर्डिंग ऐकली तर 2-5 गोष्टी जास्ती कळतील. आता जसं आता मी पाण्याचं उदाहरण दिलं, गटारीतल्या पाण्याचं उदाहरण दिलं. सुख काय असतं, आनंद काय असतं, हे ते सगळं प्रेझेंटेशन मध्ये नाहीये. तर शक्यतो मी दोघी पाठवतो. तुम्हाला जे पाठवायचं किंवा तुम्हाला जे रेफर करायचं ते तुम्ही करा. नक्कीच पाठवू. त्याला काय हरकत नाही. ठीक आहे. अजून? बोलो बोलो. आपण ज्या नावाचा जप करणार आहे ते आपल्याला कॅच करते का एनर्जी आपली? एनर्जी कॅश नाही करत, एनर्जी कॉन्सन्ट्रेट होते. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता हा खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे आता मग मी एखाद्या दानवाचं करायचं का, किंवा एखाद्या निगेटिव्ह एनर्जीचं ध्यान करायचं का, किंवा असं वगैरे. तर ते एनर्जी बेसिकली काय असतंय, की मी जसं म्हटलं की हे आपण जसं पुजतो, म्हणजे जसं जसं मी सांगितलं की जर श्वेताताईंनी स्वामिनीचं नाव घेत राहिलं तर त्यांच्यासमोर स्वामिनी येणार. तर तुम्ही एखाद्या गोष्टीचे जर नाव घेतलं तर तुमच्या डोळ्यासमोर ती बाय डिफॉल्ट येणार, कारण मेंदूला तो फरक जाणवत नाही. मग आपण तसं व्हायला लागतो. मुळात आपल्याला ग्लासामध्ये चांगलं पाणी टाकायचं. आपल्याला आपला गोल काय, गटारातलं पाणी काढायचं. तर त्याच्यासाठी काय पर्याय, तर गटारातलं पाणी फेका किंवा चांगलं पाणी टाका. तर मला चांगलं पाणी टाकायचंय. मग मी नळात असा चूज करेल की पाणी चांगलं यायला पाहिजे. जर मी असा नळ चॉईस केला की त्याच्यातून घाण पाणी येतं, तर गटारातलं पाणी ऑलरेडी घाण होतं, अजून घाण होईल. तर माझं नाम असं असलं पाहिजे की ते थोडं पवित्र असलं पाहिजे. त्याच्यामुळे म्हणजे बेसिकली एनर्जीचं काही नसतं, की ते पवित्र असल्यामुळे बरोबर एनर्जी कॉन्सन्ट्रेट होते. नाहीतर काय होईल, की जर जी एनर्जी चुकली किंवा निगेटिव्ह काही गोष्टी असली, तर तेच गटारातलं पाणी ऑलरेडी घाण होतं. अजून आपण नळाच्या ऐवजी त्याच्यातून म्युन्सिपाल्टीचंच पाणी गढूळ आलं, तर दोघी पाणी घाण झाले. तर आपलं उद्देश होतं गटारातलं पाणी घाण करणं, ते होणार नाही. गढूळ पाणी येऊन अजून घाण होईल. तर नाम म्हणजे एनर्जी ही तशी पाहिजे की ती थोडी पवित्र पाहिजे. पण पवित्र म्हणजे काय, सगळ्याच गोष्टी पवित्र असतात. आपले मुलं, बाळ, आई वडील पवित्र सगळेच असतं. निगेटिव्ह फार कमी असतात. पण मग खूप वेळेला असे असतं ना, आपल्याला एखाद्या माणसाची भीती असते, असतंच आपल्याला माणसाची, एखाद्या प्रतिमेची, एखाद्या मुलाची, मुलीची, एखाद्या व्यक्तीची. तर मग त्यांना जपू नये, आणि त्यांना आपण जपत पण नाही एरवी. साधी गोष्ट. ते माणूस म्हणजे ते गढूळ पाणी. मग हे मी मी तुम्हाला सांग निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह एनर्जी मधला फरक सांगितला. हा श्वेताताई सांगा. श्वेताताई याच्याबद्दल खूप अनुभवी हा आहे. खरं सांगायचं तर ते त्यांचा अनुभव पण सांगतील आणि काही उत्तर द्यायला मदत पण करतील. त्या जसं म्हणतात ना एनर्जी म्हणजे घेतं का आपलं शरीर, तर कसं आहे, जे स्वामींचं वाक्य आहे किंवा तारक मंत्र आहे, निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी. म्हणजे त्यांनी अगोदर सांगितले निशंक व्हा, निर्भय व्हा, आणि मग त्यांची जी एनर्जी आहे ती तुम्हाला नक्की जाणवते. ती एनर्जीच तुम्हाला फील करायची आहे, तर ती नक्की फील होते. पहिल्यांदा तुम्हाला निशंक व्हायचंय, स्वतःला समर्पण करायचंय, आणि जेव्हा तुम्ही समर्पण करता ना, तेव्हा ती एनर्जी तुम्हाला परफेक्ट जाणवते. परफेक्ट बरोबर. जाणवते. हा. बरं. तेच मी तुम्हाला सांगितलं. भले तुम्ही चष्म्याला माना, पण असं समजा की चष्माच माझ्यासाठी सगळं आहे. जेव्हा तुम्ही ही भावना ठेवाल, मग ते कोणी पण असो, स्वामी असो, चष्मा असो, शर्ट असो, पॅन्ट असो, काही पण असो, पण ते तुम्ही झोकून द्या. सगळं सोडून. ज्या दिवशी मला कुत्रं चावलं ना, मी काहीच नाही केलं. जे प्रोसेस करायची होती इंजेक्शन म्हणजे तेच. पण मी सगळ्यात पहिले समर्पण करून दिलं, की आता ते आहे. जर मला काय व्हायचं ते होईल, काय नाही व्हायचं तर ते पण होईल. जर झालं तर त्याच्यातून पण बाहेर काढ. चांगल्यातला कमी त्रास होता. नाही झालं तर ते पण. तर झोकून द्यायचं, सरेंडर. तेच आहे ईश्वर परिधान. आपल्या अष्टांग योग मधलं 5वं, आठवत असेल तर. म्हणून ते लेक्चर खूप महत्वाचं. तर श्वेताताई म्हटलं त्याच, आणि मग ती बरोबर एनर्जी अलाईन होते. आणखी गृहस्थाश्रमात सगळ्यांनाच
काही गोष्टी जाणवतात किंवा चिडचिड होते, भले ती मुलं असतील. तर कधी कधी आपलं असं होतं की मी जसं म्हणतोय मला चांगलं कळतंय पण त्या मुलांना चांगलं कळत नाही, चांगलं कळत नाही, वाईट कळत नाही. किंवा काही गोष्टी येतात घरात घडतायत की अ, जी माझ्या मनाप्रमाणे होत नाहीये. तर ते एक लक्षात घ्यायचं की हे आपल्या कुठल्या तरी जन्मीचं कर्म आहे, प्रत्येक गोष्टीचं कर्म आहे की अ, ह्या गोष्टी माझ्या बाबतीत होत आहेत. ठीक आहे, जसं की मला एखाद्या कुत्र्यानं चावा घेतला, ठीक आहे, तर मी त्याला दगड मारणं किंवा मी एखाद्याला दगड मारला तर त्यानं परत मला दगड मारणं हे अपेक्षित नाहीये. ठीक आहे, मी चुकून मारलाय पण तो लागलाय ना त्याला, तर त्याला तुम्ही परत दगड मारत बसू नका. तर त्याच्यावरती मलम लावायचा प्रयत्न करा. मुलं चुकतायत, राग येतो, चिडचिड होते, पण ना त्यांना समजून घेणं गरजेचं आहे इथं. किंवा घरातल्या काही गोष्टी असतात, गृहस्थ आश्रम आहे, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी येणारच आहेत. तर त्या गोष्टी का होत आहेत, तर त्याच्यावरती मी चिडचिड करणं गरजेचं नाहीये. तर त्याच्यावर मी ती गोष्ट कधीतरी मी त्यांना दिले कुठल्या तर जन्मी. आज मुलगा मला त्रास देतोय किंवा माझ्या सोबत काहीतरी झालं किंवा चिडचिड केली मी त्याच्यावर बरोबर, तर ती का केली त्यानं, तर ती कुठलं तरी माझं आणि त्याचं कनेक्शन होतं, तर ती मला ती परत भेटले. तर लागलं म्हणून मला मारलं म्हणून त्याच्यावरती परत वार करण्यापेक्षा ती सांभाळून घेणं गरजेचं आहे. हे एक महत्वाचं आहे. परत तुम्ही कधीतरी दगड मारलाय, ह्याच्यातलं एक महाभारतातलं उदाहरण आहे की अ, महापिता भीष्म होते, त्यांना 6 महिने बाणाच्या शैयेवरती झोपायला लागलं होतं. का लागलं होतं? कारण त्यांनी एका सापाला रस्त्यात आलेला होता म्हणून त्यांनी त्याला काट्यावरती फेकून दिलं होतं. तर त्यांचं जे कर्म होतं ते त्यांना कधीतरी फेडायला आलं होतं. तसं प्रत्येकजण कर्मामुळं एकमेकांच्या भेटीला येतोय. त्यातलं एक गोष्ट आहे की प्रत्येकाला महाराजांनी ही एक गोष्ट दिली आहे की आई पण दिले. हे सगळ्यात मोठं बायकांच्याकडं सगळ्यात मोठी देणगी आहे. तर ती मुलं माझी आहेत हे म्हणण्यापेक्षा ती भगवंताची आहेत. त्या आई पण मला भगवंतानी दिले. कारण प्रत्येकाच्या नशिबात नसतं ही गोष्ट प्रत्येकाला माहितीये. तर आई पण हे गोष्ट भगवंतानी मला दिले नाही, हे त्याचे खूप मोठे उपकार आहेत. ही माझी मुलं फक्त मला सांभाळायला दिलीत. त्यांचं फक्त संगोपन करायचंय मला. तुम्ही त्यांना पूर्ण ह्या बाबतीत सुद्धा पूर्ण समर्पण द्या, की माझी मुलं ही मी यशोदा म्हणून सांभाळते, पण तुम्ही महाराज माझे देवकी व्हा माझ्या मुलांची. ह्यांचं जे काही आहे ते तुम्ही बघा. आणि त्यातून जो प्रवास सुरू होतो ना, तो खूप छान होतो, की मग ही माझी मुलं आहेत, ती माझी नाहीयेत. मला ती फक्त सांभाळायला दिली आहेत. मला आई पण दिले महाराजांनी. आणि या मुलांची देवकी आहे ते माझे महाराज आहेत. आणि मग त्यांना मी सांभाळायचंय. मग चिडचिड माझी नाही करायची त्यांनी. कारण ती मुलं मला महाराजांनी दिली त्या आई पण मला दिले. मग त्यांच्यावरती चिडचिड ना ही होत नाही. कारण त्यांचं संगोपन आपण व्यवस्थित करायचंय, कारण महाराजांना आपण उत्तर पण द्यायचंय हे कुठेतरी डोक्यात राहतं. तर हा प्रवास खूप छान असतो. आणखी काय की जे मी म्हणेन की जेंट्स लोकांच्यात ही गोष्ट नाहीये, तर लेडीजला सकाळी उठल्यापासून प्रत्येक तिचा दिनक्रम ठरलेला आहे. तिथं प्रत्येकाला तुम्ही प्रत्येक गोष्टीत महाराजांना आठवा. अ, नाडीचं एक मला वाटतं राहिलं असेल दादांचं सेशन. तर नाडी परीक्षण करून आपण पहिल्यांदा सकाळी उठल्यानंतर पाय जमिनीवर ठेवतो. पाय जमिनीवर ठेवायच्या अगोदर सकाळी उठल्यानंतर अगोदर 108 वेळा जप करा. 108 वेळा जप करायला फक्त 2 मिनिटं लागतात, जास्त वेळ लागत नाही. 2 मिनिटं जप करायचा. त्याच्यानंतर तुमचा जो इष्ट देवता आहे त्याला नामस्मरण करा, नमस्कार करा. जसं की दत्तगुरूंना अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्रीपाद श्री वल्लभ महाराज की जय, श्री नरसिंह सरस्वती महाराज की जय, अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री सद्गुरु स्वामी समर्थ महाराज की जय. एवढं म्हणूपर्यंत 2 मिनिटं आपली बरोबर होतात. त्याच्यानंतर नाडी कुठली सुरू आहे ते बघायचं आणि मगच खाली पाय ठेवायचा. हे 2 मिनिटं का गरजेचे आहेत? कारण तुम्हाला उद्याचा दिवस हा फक्त महाराजांनी दिलाय किंवा तुमच्या इष्टदेवतेने दिलाय, भगवंतानी दिलाय. कारण कोरोना काळात बघितलंय आपण की उद्याचा दिवस आपल्याला भेटेल की नाही भेटेल हे सुद्धा शाश्वती नव्हती. आज आपला उद्याचा श्वास सुरू आहे हे भगवंताची कृपा आहे. तर त्याच्यासाठी 2 मिनिटं सकाळी उठून अगोदर नामस्मरण करायचं, नाडी कुठली सुरू आहे बघायची आणि त्याच्यानंतर पाय खाली ठेवायचा. हे एक तुम्ही 10 दिवस फक्त करून बघा. इतका दिवस फ्रेश जातो. म्हणजे सगळं चित्र, सगळ्या एनर्जी ज्या आहेत आपल्या सभोवतालच्या त्या सगळ्या बदलतात. ते एक आहे. आणि त्याच्यानंतर
आपली दिनक्रम आपला सुरू होतो चहा ठेवणं. तर जसं मानसिक पूजा आहे तसं आपण डोक्यातून फक्त विचार करायचा की आपण पण चहा घेतोय ना, तर महाराजांना पण माझा चहा प्रिय आहे. तर आपण कुठेतरी चहा दिलाय, नाश्ता दिलाय, कधी कधी वेगवेगळा नाश्ता द्यायचा. अ, त्याच्यानंतर आपण जेवण करतो. हे एक आवर्जून उद्या सकाळी सगळ्यांनी करून बघा, की आपण जेव्हा भाकरी टाकतो त्यावेळेला विचार करायचा की मी ही पहिली भाकरी ना माझ्या महाराजांना देणार आहे, माझ्या इष्टदेवतेला देणार आहे. आणि ती भाकरी ना झाल्या, ती तर आपणच खातो, पण मनातून द्यायची. भाकरी, भाजी, त्याच्यावरती थोडंसं भाकरीवरती तूप, गरम गरम भात, भातावरती तूप, आणि तीच जेव्हा तुमच्या ताटात भाकरी येईल तर त्याची एक गोडी उद्या एकदा चव चाखून बघा. तेच पीठ आहे, करणारा तुम्हीच आहात, पण त्याची गोडी जी आहे ना ती फार प्रिय असते आणि वेगळी चव वेगळी लागते. मात्र खरंच हे करून बघा सकाळी. आणि जेवताना कधीतरी म्हणायचं, महाराज तुम्हाला पण मी घास भरवते. तर तो एक मानसिकतेतून करा. कुठं बाहेर निघालात तर सोबत तुम्ही चला, किंवा माझं काय विसरत असेल, तुम्हाला काय हवंय का, महाराज आपल्याकडून काही मागत नाहीत. हे ब्रह्मांड असं आहे की तुम्ही एका हाताने द्या, तुम्हाला ब्रह्मांड 10 हाताने द्यायला तयार आहे. किंवा युनिव्हर्सचा हा एक नियम आहे, जे तुम्ही द्याल ते तुम्हाला परत मिळते. मानसिकतेतून तुम्ही महाराजांना प्रत्येक वेळेला बाहेर निघालात, तुम्हाला काय हवंय का, तुम्हाला काय आणायचंय का, विचारत चला. म्हणजे जाता जाता तुम्हाला आठवतं की बाबा माझ्या पूजेतलं हे राहिलंय, हे आणायचं राहिलंय, काहीतरी हवंय. हे हळूहळू हळू सवय लागतात, आणि हे जे एनर्जी आहे ना ती नंतर नंतर तुम्हाला तुमच्या घरात जाणवते. माझा 9 महिन्याचा प्रवास असा होता की म्हणजे माझ्या सासूबाई नाहीयेत आणि आई गावी असते. आणि मला एक लहान मुलगी आहे 2 वर्षाची. तर 9 महिन्यामध्ये मला घरी कोणी नव्हतं लेडीज, की मला साथ देईल असं. तर पूर्ण 9 महिने मी महाराजांना आठवलं. आणि माझी प्रेग्नन्सीमध्ये पोट खूप मोठं होतं. बघितलं की लोकांना असं वाटायचं की हिला ट्विन्स आहेत की काय. पण बेबी एकच होतं. आणि मग उठता बसता खूप त्रास व्हायचा. मग उठताना स्वामी, बसताना स्वामी. रात्रीच्या वेळी बाथरूमला जायचं असेल तर मग उठताना असं म्हणायचं, स्वामी मला तुम्ही हात द्या मी उठते. तुम्ही मला उठवा मी उठते. तुम्ही मला चालवा मी चालवते. आणि एक वेळ अशी येते की तुम्हाला त्या व्हायब्रेशन जाणवतात घरात. असं फील होते की तुमच्या समोर महाराज बसलेत, तुमच्या समोर ती इष्ट देवता तुमच्या सोबत आहे. हे ते जाणवतं. ती शक्ती आहे ना ती जाणवते, खूप जाणवते. त्याच्यानंतरच परवाचाच एक गोष्ट सांगेन, अगदी छोटी आहे. काय झालं, हा परवा काय झालं, गुढीपाडव्याची सगळी पूजेची तयारी करायची होती आणि मी मार्केटला गेले होते सगळं साहित्य आणायला. आणि तिथं एक जिलेबीवाला आहे, तर जिलेबी मला खूप प्रिय आहे सगळ्या गोड पदार्थांमध्ये. पण आता सध्या वर्कआउट माझं थोडंसं थांबलं होतं आणि आता जिलेबी खायची, परत कॅलरीज वाढणार म्हणून मी घ्यायचं टाळलं. आणि मी आले घरी, म्हणलं नको उगच खायला. तर मी घरी आले, त्या पाडवा झाला. विचार हा आलता की पाडव्याला एक जिलेबी होऊन गेला असता प्रसाद, पण म्हणलं नकोच घ्यायला, म्हणून मी तशीच घरी आले. दुसऱ्या दिवशी प्रकट दिन होता. स्वामी महाराजांना मी जसं आपण गणपतींना घरी आणतो तसं मी राजवीरला बाहेर नेलं माझ्या मुलग्याला. त्याच्या हातात महाराजांना दिलं. आणि थोडस मोठ्याने आवाज करत म्हणजे घोषणा देत त्यांना घरात घेतलं. तर वरती एक काका आहेत माझ्या, आमच्या वरच्या फ्लोअरवरती, 4th फ्लोअरवरती. त्यांनी ते ऐकलं. खूप मोठ्याने मी म्हणजे घोषणा दिल्या. तर ते ऐकलं त्यांनी, आणि ते त्यांच्या घरी घरी त्यांनी जिलेबी आणली होती प्रसादाला. आणि घोषणा ऐकून त्यांनी सांगितले की सुनबाईला तू घेऊन जा, त्यांच्या कुठे आहेत बघ आणि त्यांना प्रसाद दे जा. आणि त्या म्हटल्या नाही मी कामात आहे, तुम्ही घेऊन जा म्हणून. ते काका शोधत शोधत घरी आलेत की कुणाच्या घरात चाललंय हा कार्यक्रम. म्हणजे मी फक्त विचार करते नको बाबा मला म्हणून, तर महाराजांना मला काय प्रिय आहे हे माहितीये. आणि महाराजांनी पाठवून दिला. अजून माझा अभिषेक झाला नव्हता, काही 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 नाही, आणि तोपर्यंत त्यांनी आणून दिलं, हा हे घे महाराज प्रसाद आणि हे सगळ्यांना दे म्हणून. तर म्हणजे छोटी गोष्ट आहे, पण ना ती सगळ्या इच्छा पूर्ण होतात. असं तुम्हाला विचार पण नाही होत. 2च मिनिट. तर बेसिकली श्वेताताई काय म्हणतात, नळ तुमचा कंटिन्यूस चालू ठेवा. भाकरी करताना, चपाती करताना, सकाळी उठल्यावर. नाडीवरती मी येईल ते तुम्हाला आता अजून समजायचं की कसं नाडी दिवसाने कसं चाललं. म्हणून तुम्हाला मी दररोज नासिकेचं विचारतोय की कोणती नासिका चालू आहे वगैरे. मला ते तुमचा अभ्यास करायचा. मग त्याच्यानंतर आपण दिवसाची दिनचर्या कशी चालू करायची ते
ठरवणार आहात. श्वेता ताई, येस, यू कॅन कट. आणखी असं होतं की किती बऱ्याच वेळेला जसं की दादा म्हटले, ही लोक मला सोबत नको आहेत किंवा विचार येतात की हे नको आहेत आणि ह्यांच्या समोर नाव घ्यायचं सुद्धा नको असतं. तर त्या ज्या व्यक्ती आहेत ना तुम्हाला की मला ह्यांच्या समोर जायचं नाहीये, की हे लोक तोंडासमोर नको आहेत, नाही, तुम्ही तुम्ही आवर्जून जा. का? कारण ते तुम्हाला कर्मामुळे भेटले. ते कर्म तुमचं तुम्हाला शुद्ध करायचंय. ते वाईट वागतायत तर वागू देत, बिनधास्त वागू देत. तुम्हाला त्याच्यावरती हे करायचं नाहीये. म्हणजे त्या कर्मात आणखी भर नाही घालायची आपल्याला. परत तुम्हाला पुढच्या जन्मी जर त्यांना भेटायचं नसेल ना, तर तुम्ही आताच आपलं कर्म शुद्धीकरण करायला सुरुवात करा. भले एकाने दगड मारलाय आपल्याला, ठीक आहे, आपण त्याच्यात दगडच मारावा असं नाही. आपण त्याला शांत करणं हे गरजेचं आहे आणि ते करणं करा खरं तर. मला पण असे खूप लोक आहेत की नाही बाबा मला नाही जायचं, पण जायचं, मुद्दामून जायचं. त्यांनी नाही विचारलं तरी जायचं. आपण विचारायचं त्यांना तुम्ही कसे आहेत म्हणून, कारण हे गरजेचं आहे. जिथं जाता येत नाहीये ना ते तिथं तर म्हणा की भगवंत तुम्ही माझ्यासोबत चला, मी पुढचा प्रवास करायला तयार आहे, फक्त तुम्ही माझा हात धरा, मी चालायला तयार आहे. आणि तो प्रवास इतका सुखकर होतो की असं विचार करत नाही आपण की तिथं गेलोय आणि काहीतरी झालंय. नाही, तो इतका सांभाळून घेतो भगवंत की अगदी फुलाप्रमाणे जाता तुम्ही आणि फुलाप्रमाणे आणून तुम्हाला सोडलं जातं घरी. म्हणजे मी हा प्रवास कसा केला हेच कळत नाही. परवाची एक गोष्ट आहे की माझी आजी थोडीशी आजारी आहे आणि 86 वर्षाची आहे ती. तिला पॅरालिसिसचा अटॅक आलाय आणि मला तिला बघितल्यानंतर खूप वाईट वाटलं. आणि मी ते एका झोन मध्ये होते की आजी अशी इतकी आजारी कशी, म्हणजे सगळ्यांचं केलं तिनं, हात पाय तिचे व्यवस्थित चालत होते आणि आता शेवटच्या वेळेला ह्या असं इतकं त्रास तिला का? तर मी त्या झोन मध्ये होते आणि मग मिस्टरांनी मला सांगितलं, तू बोल जरा, तू अशी गप्प बसू नकोस. मी गाडीत होते आणि मिस्टर बाजूला बसलेत. मी फक्त डोक्यातून विचार केला की मी महाराजांच्या जवळ गेले अक्कलकोटला, महाराजांना सांगते काही काही गोष्टी की महाराज असं झालं तसं झालं. मला आजही एक गोष्ट आठवत नाही की मी त्यांना काय काय सांगितलं, पण मी त्यांना काही काही तर बऱ्याच गोष्टी सांगितल्यात. आणि मग विचार करायचे की आपले महाराज आपल्याला काय सांगतील. कारण ना आपले महाराज आपल्याला, महाराज म्हणा किंवा कुणीही, इवन श्रीकृष्ण जरी विचार केला ना, मी खूप अगोदर हा विचार करायचे की मी ही गोष्ट केली तर किंवा ही गोष्ट सांगितली तर श्रीकृष्ण मला काय उत्तर देईल. तर त्यातून तुम्हाला उत्तर तुमचं मिळून जातं, 100% उत्तर मिळतं. की तुम्हाला भगवंत कधीच वाईट सांगत नाही की ही वाईट गोष्ट कर म्हणून. तर मी तसं सांगितलं महाराजांना, अक्कलकोट विचार केला. तिथं बसल्या क्षणी डोळे मिटले नाही, काही नाही. फक्त माइंड मधूनच सरळ गेले की महाराजांना सांगते मी अशा अशा गोष्टी झाल्यात, काय काय तरी. आणि काहीतरी महाराजांनी मला एक बोलले आणि माझ्या चेहऱ्यावरती त्या क्षणाला हसू आलं. म्हणजे भगवंताला सुद्धा माहितीये की तुम्ही म्हणजे असं पडल्या रडक्या तोंडाने बसू नका किंवा नाराज होऊ नका. ज्या गोष्टी होणार आहेत त्या होणारच आहेत. प्रत्येक व्यक्ती कर्मामुळे बांधला गेलाय आणि आता दादा कुठेतरी असतील, आम्ही इथं पुण्यात आहे. आणि हे जे नातं आहे ते फक्त तुमचं आणि माझं काहीतरी कर्मयोग होतं म्हणून आपल्या गाठी भेटी होतात, बाकी काही नाहीये. जाणारा जात असतो, राहणारा राहत असतो, पण तुमचं माझं कर्म होतं म्हणून आपण भेटलोय, बाकी काही नसतंय. तर ह्या गोष्टी आहेत त्या महाराजांना प्रत्येक गोष्ट सांगत चला किंवा भगवंताला सांगत चला की मी ह्या गोष्टीत अडकले आणि मला ह्यातून बाहेर पडायचं. एखाद्या गोष्टीत जरी तुम्ही अडकला की मला ह्यातून बाहेर पडता येत नाही, तर तुम्ही जसं नामजप करता तसंच तुमच्या भगवंताला बोलवत जा की मला ह्यातून बाहेर पडायचंय, मला ह्यातून बाहेर काढा, मला ही गोष्ट सहन नाही होत आहे. तर त्यातून तुम्ही नक्की मार्ग काढताय. मी योगाचा क्लास केला होता आणि हाच नाही, दादांचा नाही, अगोदर पण एक केला होता. पण ते कनेक्शन नसते ना, फक्त 1, 2, 3, 4 एवढंच असते. जसं दादा बोलतात तसं बाकीचे कोणीच बोलत नाही. तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे तसं. तर मी महाराजांना खूप वेळा म्हणायचे की महाराज मला ह्यातून बाहेर पडायचंय, मला काहीतरी मार्ग दाखवा, काहीतरी मार्ग दाखवा. त्यावेळेला दादांची आणि माझी ओळख झाली. तर मी दादांना म्हणते की महाराजांनी दिलेली ना तुम्ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. दादा भेटणं म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. कारण प्रत्येक गोष्ट मला समजावून सांगणारं कोणीतरी पाहिजे होतं. ते दादा म्हणजे कुठल्या तर जन्मीचं नातं आहे ना, ते परत मला भेटवून दिले दादांनी, महाराजांनी माझ्या.
तर तसं आहे ते. प्रत्येक व्यक्ती कर्मामुळे बांधला गेलाय आणि ते कर्म जर तुम्हाला शिथिल करायचं असेल, कमी करायचं असेल, तर व्यक्तीला टाळू नका. त्या व्यक्तीला फेस करा. त्याच्याने तुमचं कधीतरी काहीतरी झालं असेल, तर त्याच्यामुळे ते वाकडं झाले. पण तो रागाने बोलतो ना, तर तुम्ही हसत बोला. ठीक आहे. पण त्याचा राग पण सुद्धा कधीतरी शांत होतो. हा सुद्धा अनुभव आहे. जिथं तुम्हाला कुणीच विचारत नव्हतं, तिथं सगळी सूत्र हलतात. फक्त नामजप पाहिजे. भगवंत कसा हलवतो ना सूत्र, ती कळत नाही. मग असं वाटतं, की अरे हे झालं नव्हतं आणि हे कसं काय झालं? तेव्हा कळतं, की ही सूत्र सगळी भगवंताने हलवलीत. ते अ, ती जेव्हा सूत्र हलतात ना खरं तर, तेव्हा मला ते श्वेताताई शकुनी मामाचे हात आठवतात. भगवंताने श्वेताताई सूत्र रात्र हलवलं. होईल. श्वेताताई रात्र होईल. तुम्हाला परत मी एकदा परत संधी देईल, पण रात्री होईल. यान त्याच्यामुळे त्यात सकाळी 7 वाजता उठायचंय. ओके. पण सगळ्यांनी ना एक 10 दिवस हा प्रयोग करा, की सकाळी 108 वेळा नामजप झाल्याशिवाय अजिबात पाय खाली ठेवू नका. हे एक व्हायब्रेशन 10 दिवसात जाणवतं. नक्की. खूप खूप गोष्टी आता हा म्हणजे अनुभव बघा, की श्वेताताईंना थांबावं लागतं, इतके त्यांच्याकडे अनुभव आहे, इतके त्यांच्याकडे हे प्रसंग आणि मी त्यांना काही आता पण म्हणजे मी फक्त त्या त्यांना मी तेव्हाच म्हटलेलं, की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींसाठी आदर्श आहात आणि ते स्वतःहून त्यांच्या चेहऱ्यावरचं तुम्ही बघू शकतात म्हणजे जे काही आहे ते. आणि ह्या सगळ्या गोष्टींची मी तुम्हाला तेच म्हणतो, की जेव्हा तुम्ही कराल, तेव्हा या गोष्टीची प्रचिती येईल आणि कदाचित पुढच्या कोणत्यातरी बॅचला मला असं कधीतरी म्हणावं लागेल, की प्रांजलताई, ललनताई आपल्याला आता 11 वाजले. मला उद्या 7 वाजता क्लास घ्यायचा आहे. असे म्हणजे हे मला माहितीच आहे. कदाचित कोणाला 2 महिने होतील, कदाचित कोणाला 2 वर्ष होतील, कदाचित तुम्ही येऊ नाही शकणार. आता आज बाकी ताई आल्या नाहीये याचा अर्थ त्यांना याची प्रचिती आली नाही असं नाही. पण सांगायचा अर्थ असा, की ही जादू आहे. हे फक्त करा आणि हेच मी तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगतोय. फक्त तुम्हाला ह्या गोष्टी जाणवतील आणि जसं श्वेताताई म्हटल्या, की ज्या गोष्टी कर्मात असतात त्या होतात टाळू शकत नाही. मला कुत्रं चालायचं होतं, ते चावायचंच होतं. मी लिहिलेलं होतं त्या मेसेजवर ग्रुपवर टाकलं होतं, की ते होणारच होतं. त्याच्यासाठी मी जाणार नव्हतो त्या प्रसंगाला. मी जाणार नव्हतोच, पण मी ते पाठवलं गेलं आणि ते झालं. फक्त आता त्या प्रसंगातून कसं बाहेर निघायचं ते बरोबर निघालं. ललनताईंना जो हात भाजायचा होता ते होणारच होतं. होणार होतं म्हणजे होणार होतं. फक्त ते आता कदाचित चांगल्या मार्गाने झालं असेल किंवा त्याची इंटेन्सिटी कमी झाली असेल किंवा काय झालं असेल ते होणार असेल किंवा कदाचित ते होणार होतं आणि आता हे जर आताचं लेक्चर नसतं तर ते आई-आई करत बसत, त्याला फूक मारत, थोडं आग हे करत ते त्याच्यासोबत खेळत बसले असते. पण आता 1-1.5 तास त्याला विरंगुळा पडला. हाच विरंगुळा नामजपाने पडतो. म्हणजे या गोष्टी स्मूथ होतात आणि असंख्य बदल घडतात. म्हणजे तेच सांगतो ना, की बोलायला वेळ कमी पडतो अनुभव सांगायला आणि श्वेताताईंचे अनुभव म्हणजे नाही, नाही म्हटलं तरी दररोज मी यांचे अनुभव ऐकतो आणि अनुभव कमी पडतात. आता मला जवळ-जवळ 3-4 महिन्यांपासून मी अनुभव ऐकतोय आणि तरी त्यांचे अनुभव आता हा जिलेबीचा अनुभव मला माहिती नव्हता असे. तर इतके अनुभव येतात आणि असं माझ्याकडे कित्येक ताईंचे अनुभव येतात. माझे स्वतःचे, घरच्यांचे वगैरे हे सगळं वगैरे. तर हा योग आहे आणि हा योग कुठेतरी आपण मिस करतोय. मला म्हणजे खूप वाईट वाटतं, की योग खास करून योगा, ते इतकं वाईट झालेलं आहे, की हात-पाय हलवणं आणि ते करणं ते नाही मुळात ते आहे, पण तो एक भाग आहे. हे अंग असतात वेगवेगळ्या योगाचे. आणि ह्या गोष्टी जर ते असल्या, मी तुम्हाला तर आज जर योगाबद्दल लेक्चर द्यायला लावलं, तर तुम्ही श्वेताताईंना योगाबद्दल लेक्चर द्यायला लावलं, ते 5 मिनिटं पण नाही बोलू शकणार. ते याच्याबद्दल का बोलतात? कारण काहीतरी जाणवलं असेल, बदल हे केला असेल ना. तर ह्या गोष्टी सगळ्या करायच्या. असे बोलून मी माझे 2-5 शब्द संपवतो. श्वेताताईंचे 2-5 शब्द संपायला लावले. माझे 2-5 शब्द थांबवतो. कोणाला काही प्रश्न असतील, शंका असतील तर विचारू शकतात. ठीक आहे. तो उद्यापासून करायचा आणि खास करून श्वेताताईंनी जसं सांगितलं तसं करायचं. बेसिकली त्यांचं असं तेच म्हणणं आहे, की नळ चालू ठेवा आणि राहिला प्रश्न नाडीचा ते जेव्हा आपण नाडीवरती घेऊ तेव्हा ते मी सांगेलच. पण कंटिन्यूस येता-जाता सोबत बाजूला ठेवा. शंकराला पूजत असतील, शंकरासोबत खेळायचं, शंकरासोबत चपाती वगैरे शंकरासोबत अंघोळ करायची, त्याला घालायची, आपल्याला घालून घ्यायची. कधीही काही आपण असा विचार करून खूप वेळेला असं केलं तर काय होईल? मी देवासोबत असं करतो. काही पाप पुण्य काही नसतं. जेव्हा तुम्ही तुमची बहीण, मित्र, भाऊ जे काही समजाल ते तसं समजाल तेव्हाच आणि ती पूजा म्हणजे काय बेसिकली आपण सकाळी जी देवारात पूजा करतो देवाला आपल्या समोर जवळ ठेवतो, पुजतो. तो म्हणजे पूजा. उपवास म्हणजे काय? देवाच्या जास्तीत जास्त आपल्याजवळ वास असला पाहिजे. ते म्हणजे उपवास. पूजा म्हणजे काय? तर हे आपण सोबत ते आपल्या सोबतच ठेवतो ना. मोबाईल, WhatsApp चालवतो ना, तर थोडे गणपतीला पण 2-3 स्टेटस आपले पाहू द्यायचे.
कुछ दो तीन स्टेटस हम भी देखो, कुछ उनको भी देखने दो, असं युट्यूब व्हिडिओ पाहतो तर तुम्ही इमॅजिन करायचं तो पण पाहते. जे असं सोबत जेव्हा घडवाल ना, थोडे ललंड्याला चटके बसले आणि थोडे गणपतीला पण चटके बसू द्यायचे. ते ठीक आहे, म्हणजे माझ्यासोबत आहे बापू. खूप वेळेला असं होतं ना, मलाच का नेहमी, मलाच का कॅन्सर झाला, मलाच का झालं, मलाच का कुत्र चावलं, थोडं तू पण चावून घ्या. असं जेव्हा कराल, सतत जेव्हा राहाल, वेगळी मी दुनिया बोलू राहील. एक बोला ना सांगते ताई. मी, कालचा अनुभव सांगते मी तुम्हाला. तो माझ्याकडे एक छोटा मुलगा येतो ना, स्वामीच आहे त्याला नाव बोलतो. त्याला मी परवा म्हणालेली उद्या स्वामींचा बर्थडे आहे. त्याला मी परवा म्हणाली होती पाडव्याच्या दिवशी उद्या स्वामींचा बर्थडे आहे. तर त्याने तेवढंच डोक्यात ठेवलं. 4 वर्ष पूर्ण झाले, 5वा चालू आहे त्याला. तर त्याने काल यांच्याकडून म्हणजे केक घेऊन आला. नाही बाबा, आज स्वामींचा बर्थडे, आज स्वामींचा बर्थडे आहे. आणि खरोखर तो केक घेऊन आला, आणि तो केक जसा घेऊन आला ना, असा एवढा स्मेल घरामध्ये, म्हणजे असं एवढं म्हणजे हे झालं ना, चंदनाचा वास यायला लागला ना, चंदन आणि असा साखावी त्याचं असं एवढं मी म्हणतात स्वामींची म्हणजे असं हे दाखव म्हणजे जे आहे. आणखीन केक म्हणजे इथे त्याने खरोखर केक म्हणजे स्वामींच्या समोर केक कापला आणि त्यांना भरवला. आणि मी जेव्हा आम्ही तो केक सगळ्यांनी खाल्ला ना, त्याची टेस्ट वेगळी होती. म्हणजे इतर केक आपण कापतो ना आपल्या बर्थडेचा, त्या टेस्टपेक्षा त्याची ती टेस्ट वेगळी होती. आणि तो कापला ना, त्या एक एवढंसं पाखरू आलं, एवढं पाखरू म्हणजे अगदी काय नाही आलं. मी बघितलं आणि ते उडून गेलं. सगळ्यांनी बघितलं त्याला. एवढंच पाखरू आलं, एवढं म्हणजे इतकं म्हणजे असं दिसणार असं एवढं बारीक पाखरू आलं आणि उडून गेलं. म्हणजे त्यांनी त्यांचे अस्तित्व दाखवलं स्वामींनी, की मी आहे, उपस्थिती जाणवली आम्हाला त्यांची. एवढं म्हणजे त्यांचं खूप म्हणजे हा हा एक माझा असतो आनंद. हा हा असतो आनंद, श्वेताताईंनी सांगितला तो असतो आनंद. ही आहे आनंदाची व्याख्या, ही मी तुम्हाला विचारत होतो. आता याला काय व्याख्या कराल आणि याला काय, तेच म्हणतो ना आपण. आता आपण पहिले काय म्हणतो, पहिल्या दिवशी तुम्ही सगळ्यांनी काय म्हटलेलं, आनंद म्हणजे फॉरेन ट्रिप, आनंद म्हणजे खूप श्रीमंत, आनंद म्हणजे कोणतेही आजार नको, आनंद म्हणजे माझं शरीर एकदम नीट राहायला पाहिजे, हे राहायला पाहिजे, खूप सुंदर दिसायला पाहिजे. हे आनंद नाहीच आहे. ज्या गोष्टी आहे ज्या शारीरिक प्रत्येकाला वेदना होतं. अजून स्वामी विवेकानंद वेदना झालेले, ते डायबिटीसून कॅन्सरहून वारलेले प्रत्येक जणांना. स्वामी समर्थांना पिढ्या होतात, गजानन महाराजांना पिढ्या होतात. ते खूप गरीब राहिलेले, त्यांचे जेवायचे वांदे झालेले. मग आपण कोण आलो? तर आनंदाची व्याख्या जर आपण हे करत असेल, की मी सगळ्यात श्रीमंत पाहिजे, मला सगळे सुख पाहिजे, मला घर पाहिजे, मला गाडी पाहिजे, मला बंगला पाहिजे, मला फॉरेन ट्रिप पाहिजे, तर ती आनंदाची व्याख्या नाही. जर तुम्हाला फॉरेन ट्रिप नाही मिळाली तर तुम्ही दुःख व्हाल, किंवा जर फॉरेन ट्रिप मिळाली तर दुसऱ्या फॉरेनचं जायचं हे कराल, बंगला मिळाला तर तुम्हाला अजून हे कराल. या गोष्टी न संपणाऱ्या आहेत. तर आनंद हे जे तुम्ही जे अनुभव सांगताय हे आहेत आनंद. तर याला काय व्याख्या कराल? तर हा आहे योग. आणि योग आपण याच्यासाठी करायला पाहिजे. तो अभी कल से करो. आणि परत एक दिवस मी श्वेताताईंना बोलेल आणि त्यांना आता तुमचे हे घ्यायला लागेल, की काय केलं, काय अनुभव आहे वगैरे, ते तुम्ही श्वेताताईंना सांगा. त्यांचं तेच चेहऱ्यावर. आता त्यांना फेअर अँड लवलीच्या कंपन्या फिका पडतील आणि सगळं फिका पडतील. आता हे योगाने होणार आहे, फेशियल योगाने होणार आहे, किंवा काय होणार आहे, या सगळ्या गोष्टी. आणि आता त्यांनी मला त्यांच्या बऱ्याच गोष्टी सांगितल्या, तर मी तुम्हाला सांगत पण नाही. पण तेच आहे ना, की हे आपण वजन बिजन वगैरे ह्या गोष्टी या मॅटर नाही करत. आणि जे काय आपल्याला शारीरिक व्याधी होतात, जे काय असतात वगैरे, त्या आहेत नशिबात, होणारच आहेत. ते होणार होतात तर होणार होतात. मग काय, ते मला दुखतंय आणि मला ते त्याचं काय घेऊन बसायचं. तर तसं मग नका करू. माझ्या आजच्या वर्गाचा उद्देशच हा आहे, किंवा रात्रीच्या वर्गाचा उद्देशच हा आहे, की तुम्ही आपण जे जगतो ते नाहीये तसं काही, ते की योग हा वेगळा आहे. आणि आपल्या आयुष्याचा अर्थ मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर खूप वेगळं आहे. प्रत्येकांचे वेगळं उत्तर आहे. आता प्रत्येकांचं वय माझ्यापेक्षा नक्कीच जास्त आहे. तर तुम्हाला ह्या वयात याची उत्तरं कदाचित मिळतील. मग आपल्याला वाटेल की मी मागची 50-60 वर्ष काय केलं. तर करा, नामजप करा, आणि उद्यापासून मला सांगत जा कसं केलं, काय केलं. ठीक आहे. चलो, असं बोलून माझे 2 शब्द संपवतो आणि भेटूया उद्या. ठीक आहे. चला. श्वेताताई, तुम्हाला खूप खूप धन्यवाद. आले, तुमचे 2 शब्द सांगितले, आणि येत राहा. आणि स्वामीने झोपली नाही. हा,
आणि मी तुम्हाला अजून एक गंमत सांगतो. आता ताईंचा मुलगा आहे, मी त्यांना सांगितलं होतं की मी तुम्हाला फोटो पण, ज्यांनी फेअरवेलला आले होते त्यांनी बघितले पण असेल, फोटो टाकले होते मी त्याच्यावर. तो दररोज नामजप लिहितो, म्हणजे फक्त ते नाही. आणि दररोज शाळेतून आल्यावर ताई मला फोटो पाठवतात अधून वगैरे. तर म्हणजे फक्त एक नाही, ही आपलं हे असतं की एक नाही, पण पूर्ण हळूहळू घर करायला लागतं. आणि आज कोणता मुलगा, म्हणजे जे मुलं आता मोबाईल खेळायचं वय आहे, तो येऊन वही गिरवतोय, हे आला समोर हिरो. हे बघा. तर माझे काय ना म्हणतोस? 1200 झाले. हे बघा, ही असते रिपोर्टिंग. आता या रिपोर्टिंगला काय, हे बघा समोर. तर हा आहे योग. आणि मला याच्याने जास्ती आनंद मिळतो. म्हणजे आता त्याच्याने माझं काय, म्हणजे काहीच देणं नाही, काहीच घेणं नाही. पण आज ह्या वयात करणं, आणि कुठेतरी आज जर तो लिहत नसता, तर तो काय खेळत असता, मोबाईल खेळत असता. त्या वयाची मुलं एक तर मोबाईल खेळतात, टीव्ही पाहतात, पण तसं. तर तो योग आहे. तर ते करत राहायचं. व्हेरी गुड राजवीर, करत राहा. चांगल्यात चांगल्या वया गिरो हा आणि वया संपव. आता हा तुम्हाला गंमत सांगतो मी अजून एक. सर 2 मिनिटं थोडं जास्ती लेट होईल. पण एकदा श्वेताताई मला त्याला घेऊन आलेल्या, की दादा याचं वजन वाढत नाही, हा जेवण करत नाही, याला सूर्यनमस्कार. मी सूर्यनमस्कार तर सांगितलं, पण त्याला अजून हे 2 कामं एक्स्ट्रा लावून दिलं. तर आल्या होत्या त्या वेगळ्या गोष्टीसाठी, पण त्याला मी वेगळ्या कामाला लावून दिलं. तर तशी गोष्ट आहे ती. पण मग कारण मला, म्हणजे मला काय, सगळ्यांना जाणवलं असेल की कोणती गोष्ट महत्वाची ते कळतं आपल्याला, की सूर्यनमस्कार खेळकूद येतो होतील, पण ह्या गोष्टी जर ह्या वयात झाल्या तर चांगल्या गोष्टी. ठीक आहे, असो. 11 वाजले. आज जवळजवळ दीड पावणे 2 तास बोललो आपण. तर थांबूया. भेटूया उद्या. ठीक आहे, चलो. धन्यवाद. मीटिंग बंद करतो.